नमस्कार मित्रांनो, अंकगणित आणि क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 53व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि लास्ट लेक्चरमध्ये आपला नफा आणि तोटा हा जो टॉपिक आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे आणि आय होप त्याचे जे काही सगळे लेक्चर्स आहेत माझ्यामध्ये टोटल बघा आपण 5 ते 6 भाग बघितले होते त्या नफा आणि तोटा या टॉपिकचे। आय होप तुम्ही ते सगळे लेक्चर्स चांगल्या पद्धतीने नक्की बघितले असतील आणि सोबतच त्याची जी रिव्हिजन आहे आणि जो प्रॅक्टिस जे आहे त्या टाईपच्या क्वेश्चन्स की कोणत्या टाईपच्या क्वेश्चनला आपण कोणत्या मेथडने एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करायचं आहे, मी ह्याचं जे प्रॅक्टिस आहे जी रिव्हिजन ती नक्कीच तुम्ही केली असेल आणि चांगल्या पद्धतीने जो टॉपिक आहे तो तुमचा चांगला आय होप की कंप्लीट झाला असेल। आणि त्यामधून पण जर काही शंका वगैरे राहिल्या असतील किंवा अजून काही वेगळ्या टाईपचे जे काही क्वेश्चन्स तुमचे राहिले असतील तर ते आजच्या लेक्चरमधून 100% तुमचे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते क्लिअर होऊन जातील। कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण SSC GD 2024 आणि 2025 साली जी काही एक्झाम झाली होती त्या एक्झाम्समध्ये या नफा आणि तोटा टॉपिक यावरती कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले गेले होते या सगळ्या प्रश्नांचा जो आढावा आहे तो आपण या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे। त्यामुळे आजचं लेक्चर फार महत्त्वाचं असणार आहे, खास करून जर तुम्ही SSC GDची एक्झामची तयारी करत असाल। जसं मी नेहमी म्हणतो तुम्हाला की खरंच म्हणजे जर तुम्ही प्रॉपर SSC GDचा अभ्यास करत असाल आणि खास करून जर मराठी भाषेतून करत असाल तर तुम्हाला कोणत्या टाईपच्या क्वेश्चन्सचं प्रॅक्टिस करावं लागणार आहे किंवा तुमची जी एक्झामची जी काही लेवल आहे ती कशा पद्धतीने असते, कोणकोणते क्वेश्चन्स आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचारले जातात, या सगळ्याच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत किंवा या सगळ्याच्या ज्या काही आपण ज्याला म्हणतो की कल्पना जी आहे ती तुम्हाला असणं फार गरजेचं आहे। नाहीतर एक्झामला गेल्यानंतर लक्षात ठेवा जर तुम्हाला सरप्राइजेस मिळाले नाही तर लक्षात ठेवा ती एक्झाम तुमच्यासाठी अजिबात राहत नाही। तुमचं जे सिलेक्शन आहे ते पुढील वर्षात तुमचं सिलेक्शन जे आहे ते होण्याचे चान्सेस परत वाढत जातात। त्यामुळे जे काही जर तुम्हाला वर्षामध्ये जर एक्झाम क्रॅक करायची असेल आणि SSC GDची एक्झाम जी आहे ती 100% एक वर्षामध्ये होतेच, पण त्यासाठी तुम्हाला तुमची जी काही स्टडीची लेवल आहे, एक्झामची जी काही लेवल आहे ती तुम्हाला त्या पद्धतीने तुमचा अभ्यास जो आहे तो त्या लेवलनं तुमचं प्रिपरेशन जे आहे ते तुमचं असणं गरजेचं आहे। मग त्यासाठीच आजच्या लेक्चरमधून सोबतच तुम्हाला चांगल्या पद्धतीचे क्वेश्चन्स पण बघायला मिळतील आणि सोबतच जेवढे काही क्वेश्चन्स आपण आपल्या या क्रॅश कोर्समध्ये बघितले त्यावरून अजून एक्स्ट्रा क्वेश्चनचं प्रॅक्टिस जे आहे ते तुमचं आजच्या लेक्चरमधून होणार आहे। त्यामुळे आजचं कुठलंही लेक्चर एक्झाम्पल जे आहे ते स्किप करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा। कारण आपण आत्तापर्यंत आपण काय तो टॉपिक शिकलो, टॉपिक शिकल्यानंतर आपला तो टॉपिक चांगल्या पद्धतीने क्लिअर झालेला आहे की नाही किंवा अजून आपल्याला जर काय त्यामध्ये एक्स्ट्रा काय प्रॅक्टिस करायची आवश्यकता आहे का नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या आजच्या लेक्चर्समधून मिळणार आहेत। कारण तुम्हाला माहीत असेल की SSC GDचं जर एक्झामची लेवल जर म्हटला तर मागच्या वर्षीचं तर 2025 या वर्षी जी काही फेब्रुवारी महिन्यामध्ये जी एक्झाम झाली त्यामध्ये तर लक्षात ठेवा तुम्हाला एकदम हार्ड लेवलचे क्वेश्चन्स बघायला मिळतील। सोबतच 2024मध्ये पण वेगळं काय पडलं होतं किंवा कोणकोणती लेवल आपल्याला मॅच करायचं आहे या देखील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या लेक्चरमधून मिळून जाणार आहेत। त्यामुळे म्हणून तुम्हाला म्हटलं की कुठलंही एक्झाम्पल स्किप करू नका आणि सर्वात महत्त्वाचं क्वेश्चन स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा। तो एक कॉन्फिडन्स तुम्हाला बिल्डअप करेल आणि ती पण एक गोष्ट क्लिअर होईल की तुम्हाला नफा तोटा जो टॉपिक आहे तो चांगल्या पद्धतीने समजला आहे का एक्स्ट्रा अजून तुम्हाला बघण्याची गरज आहे। ठीक आहे, चला तर मग आजच्या लेक्चरला आपण चालू करूया। तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं तुमचे जेवढे काही विद्यार्थी मित्र आहेत जे या आपल्या SSC GDचा अभ्यास करतात खास करून मराठी भाषेतून, अशा सर्व विद्यार्थ्यांना सेशनची लिंक नक्की शेअर करा। ठीक आहे, चला तर मग आजच्या लेक्चरला आपण चालू करू आणि त्यामधला प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती सेम जसं मी नेहमी म्हणतो व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे। ठीक आहे, आणि ह्या प्रश्नाचे जे ऑप्शन्स आहेत बघा ते ऑप्शन्स जे आहेत ते अशा पद्धतीने आहेत। ठीक आहे, तर 110 135 दुसरा ऑप्शन आहे 115 आणि शेवटचा ऑप्शन आहे तो 120। ठीक आहे, जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे हे 4 ऑप्शन्स आहेत तुम्हाला। त्यामुळे व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आणि चेक करायचं की ऑप्शनमध्ये ते उत्तर तुमचं येते का। ठीक आहे, तर प्रश्न काय सांगितलं बघा, तर सुरुवातीला बघा आपण जे काय आता जो काय क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे सुरुवातीला आपण SSC GD 2024 साली जी काही एक्झाम झाली होती त्या पेपरमधले क्वेश्चन्स PYQ क्वेश्चन्स बघायचे आहेत आपल्याला 2024 मधले। आणि त्यामधला प्रश्न हा पहिला आहे, काय दिले बघा, तर एक व्यक्ती 85 रुपयामध्ये 50 बूट विकल्याने त्याला 15% नुकसान होते। जर 35% नफा मिळवायचा असेल तर 50 बुटांची विक्री किंमत किती असावी। म्हणजेच काय सुरुवातीला बघायचं हे वस्तूंच्या रिलेटेड एक्झाम्पल आहे। मग वस्तूंच्या रिलेटेड आपल्याला ज्या काय पद्धतींचा वापर केला होता त्यामधले इथं कुठल्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सोडवावं लागेल हे बघायचं आहे। मग पहिलेच वाक्य बघा, जर त्यानं 85 रुपयाला जर ते बूट विकले तर त्याला बघा 15% नुकसान होतं आहे ते। ठीक आहे, त्यामुळे इथं आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, 15% आपल्याला माहिती आहे किती असते रे, तर 3/20 असते अपूर्णांकामध्ये।
इथं कुठेही आपण 100 कन्सिडर करणारच नाहीत की गरज असेल तर आपल्याला करायचं आहे, पण 15% आपण अपूर्णांकाच्या मेथडनं सोडवायला लागेल हे. म्हणजेच काय, जर त्या बुटांची खरेदी किंमत जर 20 रुपये असेल तर आपल्याला ते बूट जे आहेत ते 17 रुपयाला विकायला लागणार आहेत. कारण तोटा होत असेल तर आपण अंश मायनस करतोय आणि हे 17 रुपयेच म्हणजे मला काय सांगितलेलं आहे तर विक्री किंमत सांगितलेली आहे. म्हणजेच काय, ह्या 17ची किंमत 85 असेल तर एकाची 17×5 85 झाली. म्हणजेच काय, आणि एकाला 5 असेल तर इथं पण × 5 करावं लागेल. मग 20/5 काय झालं रे, 100 रुपये. हे काय असणार आहे लक्षात ठेवा, त्या 50 बुटांची खरेदी किंमत असणार आहे माझी. क्लिअर आहे, काय असणार आहे, 50 बुटांची खरेदी किंमत असेल किती, तर 100 रुपये असणार आहे. मग आता करायचं काय आपल्याला, तर त्याच्यावर बघा आता 35% नफा मिळवायचा आपल्याला. ठीक आहे, मग सरळ काय काय आले रे, खरेदी किंमत आल्या 100 रुपये त्या 50 बुटांची. आता या 100 रुपयेवरती मला आता ते जे बूट आहेत ते लक्षात ठेवा, इथं आहे असे बूट आहेत. म्हणजेच काय, तर इथं बघा सुरुवातीला आपण किती रे, तर 50च बूट खरेदी करत होतो, इथं विकलेत आणि दिलेल्या कंडिशनमध्ये पण आपल्याला 50 बूटच विकायचे आहेत. याचा अर्थ काय झाला, तर त्या बुटांची संख्या सेम आहे लक्षात ठेवा. जसे की आपण वस्तूंच्या रिलेटेड एक्झाम्पल्समध्ये बघितलं होतं, काय तर वस्तूंची संख्या समान लागते. जर ती समान असेल तरच मी शेकडा नफा आणि तोटा कॅल्क्युलेट करू शकतो, नाही तर ती करून घ्यावी लागते आपल्याला. मग तसं या एक्झाम्पलला 50 बूट सुरुवातीला पण विकायचे आहेत, नवीन कंडिशनला पण 50च बूट विकायचे आहेत. त्यामुळे इथं व्हॅल्यू चेंज करू नका किंवा 50चं बदलायची पण गरज नाही. झालंय, मग आपल्याला खरेदी किंमत 100 रुपये आलेली आहे. जर मला ह्याच्यावर 35% नफा मिळवायचा असेल तर 100 सरळ काय करतो रे आपण, तर 100 ॲड करतो. म्हणजेच काय, तर ते बूट जे आहेत आता काय मला रे 135 रुपयाला विकायला लागेल. म्हणजेच काय, तर ऑप्शन नंबर 2 हे माझं काय असणार या ठिकाणी ॲन्सर असायला लागेल किंवा ॲन्सर असणार आहे. कारण इथं 100 रुपयेच आपल्याला खरेदी किंमत मिळालेली आहे. मग त्याच्यावर नुसता 35% नफा म्हणजे 35 ॲड करा, 35 रुपये ॲड करा, 135 हे जे आहे ते आपला फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल. सेम जसं नेहमी म्हणतो, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आन्सर जे आहे ते आता इथं तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर ऑप्शन्स बघा ह्या प्रश्नाचे काय काय दिलेत आपल्याला. 20, 18, 10, 12. 20, 18, 10 आणि 12 असे हे 4 ऑप्शन्स आहेत आत्ताचा जो प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. ठीक आहे, प्रश्न बघा काय आपल्या छापील किमतीवर डिपेंड असणार आहे. काय सांगितले, तर एक व्यापारी त्याच्या सामानाची छापील किंमत 50% वाढवतो आणि विकताना 20% सूट देतो, तर त्याचा शेकडा नफा किती. तर बघा लास्ट म्हणजेच सेकंड लास्ट लेक्चर जे आपण जे बघितलं होतं कोणतं, तर छापील किमतीवर आधारित प्रश्न जे आहेत ते. मग त्या छापील किमतीवर आधारित प्रश्नामधला हा बेसिक टाईपचा प्रश्न आहे. मग छापील किंमत आल्यानंतर आपण काय रे, तर त्या या पद्धतीनं 3 किमती मांडून घेत असतोय. पहिला खरेदी किंमत असते, मध्ये आपण छापील किंमत टाकत असतोय आणि लास्टला असते आपली विक्री किंमत. मग पहिलेच वाक्य जे आहे बघा, छापील किंमत त्यानं 50% वाढवलेले आहे. मग याचाच अर्थ काय, तर खरेदी किंमत जर माझी 100 रुपये असेल तर छापील किंमत किती येणार आहे, 150 रुपये येणार आहे. कारण जसं नाही म्हणतोय आपण बघितलं की छापील किंमत जी वाढवली जाते ती खरेदीपेक्षा वाढवतो आपण आणि विकताना काय करायचं आहे, तर 20%ची सूट द्यायचं आहे, डिस्काउंट द्यायचं आहे. मग डिस्काउंट आपल्याला माहिती आहे छापील किमतीवर द्यावा लागतो. मग 20% डिस्काउंट याचा अर्थ काय, तर प्राईस कमी होते. मग 10% तर 15 झालं, 20% 30 रुपये जर डिस्काउंट दिला मी तर 150 रुपयाची वस्तू मला 120 रुपयाला विकायला लागणार आहे. मग झालं बघा, खरेदी पण मिळाली आणि विक्री पण मिळाली. 100 रुपयाची वस्तू मी जर 120 रुपयाला विकत असेल तर सरळ काय दिसतं रे, इथं मला 20%चा काय होणार आहे, इथं नफा होईल. म्हणजेच काय, तर ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर इथं बघा साधे सिंपल क्वेश्चन्स, म्हणजे जर तुमच्या सगळ्या चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट जे आहेत, एक गॅरंटी देतो तुम्हाला, जेवढे काय आपण क्वेश्चन्स बघणार आहोत या PYQ मध्ये, एकही क्वेश्चन्स आपल्या क्रॅश कोर्सच्या बाहेरचं तुम्हाला बघायला मिळणार नाही. सगळे क्वेश्चन्स आपण क्रॅश कोर्समध्ये बघितले आहेत. फक्त महत्त्वाचं आहे, मी ज्या त्यावेळी लेक्चरच्या वेळी सांगितलं होतं की तुम्हाला रिव्हिजन आणि तुम्ही जर प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ते प्रॉपर चांगल्या पद्धतीने केलं असेल त्या विद्यार्थ्यांना या टाईपचे क्वेश्चन सोडवायला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर बघा प्रश्न तिसरा काय सांगितलं आहे, त्याचे ऑप्शन्स पहिला लिहितो मी. 34, 28, 33, 30. 34, 28, 33 आणि 30 असे हे या प्रश्नाचे ऑप्शन्स आहेत. तर प्रश्न काय बघा, वस्तूची छापील किंमत खरेदीपेक्षा 60% जास्त लावली जाते. जर 20% सूट दिल्यास होणारा शेकडा नफा किती. सेम क्वेश्चन आहे जो आत्ता आपण कॅटेगरीचा जो बघितला तो. ठीक आहे, त्यामुळे वेगळं काय करू नका, व्हिडिओ पॉज करून फक्त तुम्हाला किमती टाकायच्या आहेत. म्हणजेच काय, पहिलं जे वाक्य असणार आहे बघा, सुरुवात जे असणार ते आपली खरेदी किमतीपासून होणार आहे. खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर छापील किंमत काय सांगितली आहे, तर 60% वाढवायचे. मग 60% जर वाढवलं तर 160 रुपये व्हायला पाहिजे आणि यानंतर येणार माझी काय विक्री किंमत येणार आहे. आणि विक्री किमतीवर पण परत बघा सांगितलं आहे, विकताना त्याला जो आहे तो 20%चा डिस्काउंट अप्लाय करायचा आहे आपल्याला. मग इथं पण सेम 20% डिस्काउंट म्हणजे मायनस करावं लागेल. मग 160चं 10% तर 16 रुपये होते.
20% 32 रुपये झालं. मग 160मधनं जर मी 32 वजा केलं तर टोटल बघा किती राहील रे, तर 128 रुपयाला जी आहे ती वस्तू मला विकावी लागेल. ठीक आहे, झालं. मग 100 रुपयाला खरेदी केला होता, 128 रुपयाला जर मी विकत असेल तर सरळ दिसते बघा इथं काय होणार आहे, मला 28% जो नफा आहे तो इथं होईल मला. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार या ठिकाणी आन्सर असेल. ठीक आहे, तर इथं बघा आता पुढचा जो पण आहे तो सेम बेसिक जे नफा तोट्याचे जे क्वेश्चन्स बघितले होते त्यामधला हा बेसिक टाईपचा प्रश्न आहे. आणि ह्याचे जे ऑप्शन्स आहेत बघा, पहिला ऑप्शन आहे 78,54, दुसरा ऑप्शन जो आहे तो 75,54 आणि 68,16 म्हणजे 6,816 आणि चौथा जो ऑप्शन आहे बघा तो 72,16. असे हे 4 ऑप्शन्स आहेत आत्ताच्या प्रश्नाचे जो तुमच्या स्क्रीनवरती आहे. तर हा क्वेश्चन बघा एकदम बेसिक टाईपचा क्वेश्चन जो आपण सुरुवातीला बघितलं होतं नफा आणि तोटा या टॉपिकमध्ये, तर त्या टाईपचे प्रश्न आहेत. काय सांगितलं बघा, तर एक बॅग 5,688 रुपयाला विकल्याने 10% तोटा होतो, 20% नफा मिळवायचा असेल तर बॅगची विक्री किंमत किती असावी. मग इथं बघा आपण काय रे, तर इथं परत आपल्याला रिसेल करायचे आहे. मग 10% जर तोटा होत असेल तर आपल्याला काय म्हणतो रे, तोटा म्हणल्यानंतर आपण 100तनं मायनस करतो, म्हणजे 90%ची जी काही किंमत आहे ती माझी असणार आहे किती रे, तर 5,688 रुपये असेल. ठीक आहे, कारण तेवढ्याला जर मी ती बॅग विकली तर 10%चा लॉस होतोय, पण आता त्याच्याऐवजी मला 20% प्रॉफिट कमवायचं आहे. मग 20% प्रॉफिट याचा अर्थ काय, तर आपण 100त प्लस करतो, म्हणजेच मला इथं 120ची व्हॅल्यू शोधायची आहे. ठीक आहे, मग आता इथं बघा 90चा जर 100 करायचा असेल तर इथं आपल्याला सरळ दिसते की पटीत काय मिळत नाही आहे. बरोबर, 90ची जर मी 120 करायचं झालं तर 30 वाढते बघा. मग 30 जे आहे ते 10% एक्स्ट्रा आहे. बरोबर, म्हणजे तिरकस गुण मांडण्याऐवजी या पद्धतीने थोडंसं स्मार्ट वर्क करत जावा. म्हणजेच काय 90चं इथं किती रे, तर 120 झाले ना, म्हणजेच काय 90मध्ये 30 वाढ झालेले आहे आणि 30 हे जे आहे ते या 90चं कितवा भाग मिळतोय तर 33.33% आहे बघा. ते 1/3 व्हॅल्यू जे म्हणतो आपण. मग इकडं जर 1/3 एवढी वाढ होत असेल तर या साईडला पण 1/3 वाढ झाली पाहिजे. म्हणजेच काय, तर जसं की बघा आता ह्याचं 1/3 व्हॅल्यू काढली तर 30 येते ते, म्हणजे 30 जर मी प्लस केला तर इथं पण काय करावं लागेल आपल्याला, या सगळ्याचं 1/3 व्हॅल्यू काढावी लागेल आणि ती जर मी प्लस केली तर मला नवीन विक्री किंमत मिळेल. ठीक आहे, म्हणजेच काय होणार बघा, इथं 5,688 मध्ये ह्याला 3 न भागा, त्यानंतर जी व्हॅल्यू येईल ती त्यात प्लस करायची आहे. फक्त प्लस करा इथं लागलीच, 3 याला भाग झालं, 3 1 3, 2 उरलं 26 झालं, 3 8 24, 2 उरलं 28 म्हणलं 3 9 27 1 आणि 3 संग 18. म्हणजेच काय, जर 1896 फक्त प्लस करा किती होते बघा, 8 आणि 6 14, कॅरी 1 जाईल, परत 9 9 18, परत हातच्या 1 जाईल, परत 8 आणि 7 15, परत 1 जाईल आणि 7. म्हणजेच काय 7,584. सॉरी, इथं ऑप्शन उलटा लिहायचं झाला वाटतं माझा, म्हणजे इथं जे आन्सर असेल हे त्याला स्प्लिट करूया. 7,584 हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे, तर या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल जे आहे ते टॅकल करायचं होतं. फक्त काय दिलेली व्हॅल्यू पहिला 10% तोटा होत होतो बघा, म्हणजेच 10% तोटा होत असेल तर हे 90%ची किंमत राहील. मग हे जर 90% असेल तर आता मला काय रे, तर 120% प्रॉफिट कमवायचं आहे. 20% प्रॉफिट कमवायचं असेल तर मला ती वस्तू जी आहे ती 120 रुपयाला विकावी लागेल. मग त्या बेसिसनं आपल्याला जे आहे ते या पद्धतीने काय करावं लागेल, इथं कॅल्क्युलेशन करावं लागेल. ठीक आहे, हे फक्त ऑप्शन पहिला थोडासा स्प्लिट करा, किती असेल आन्सर फायनल माझं 7,584. किंवा हे तिरकस केलं तरी चालतं बघा, काही फरक पडणार नाही, या पद्धतीने तुमचा आन्सर येईल ते. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर जे आहे ते आता इथं कोणत्या मेथडनं आन्सर जे आहे ते तुम्हाला काढावं लागेल. ह्याचे ऑप्शन्स आहेत बघा, तर 850, 950, 800 आणि 900. पहिला ऑप्शन 850, 950, परत 800 आणि 900. असे हे 4 ऑप्शन्स आहेत आत्ताच्या प्रश्नाचे. तर प्रश्न काय दिला आहे बघा आधी, तर ए बीला 30% नफ्याने एक सायकल विकतो आणि बी तीच सायकल सीला 10% नफ्याने विकतो. सी त्या सायकलसाठी 1287 रुपये देत असेल तर एने सायकलसाठी दिलेली रक्कम किती. म्हणजेच काय, या टाईपचे बघा, एनं बीला विकली, बीनं परत सीला विकली, या टाईपचे जे क्वेश्चन्स असतात यामध्ये टेबल तुम्ही फॉर्म वापरू शकतायसा किंवा 100नं सोडवलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम येणार नाही. पण साध्या म्हणजे बेसिक मेथडच्या ऐवजी आपण ॲडव्हान्स पद्धतीने सोडव्या. एनं बीला किती रे, तर 30% नफ्याने विकले. 30%चा अपूर्णांकात आपल्याला माहिती आहे 3/10 असतं, म्हणजे 10 रुपयाची वस्तू जो आहे तो 13 रुपयाला विकणार आहे ए बीला. परत बी सीला काय करतोय रे, तर 10% प्रॉफिटनंच विकतोय. 10%चा आपल्याला परत माहिती आहे 1/10 असते.
म्हणजे 10 रुपयाची वस्तू तो किती रे तर 11 रुपयाला विकेल. म्हणजे गुणाकार करतो आपण 10 10 100 आणि हे होणार आहे किती रे तर 143. हे झालं 143. म्हणजेच काय तर अशा पद्धतीने केल्यानंतर ही डावी बाजूची जी काय रक्कम असते बघा ती सगळ्यात पहिल्या व्यक्तीची असते. मग सगळ्यात पहिली व्यक्ती कोण आहे रे एच आहे. म्हणजे एसाठी त्या सायकलची जी काय खरेदी किंमत आहे ती 100 रुपये असते आणि राईट साईडला जी तुमची रक्कम येते ती असते सर्वात शेवटच्या व्यक्तीची. मग सर्वात शेवटचा व्यक्ती कोण आहे रे तर सी आहे. म्हणजेच काय सीनं ती सायकल 143 रुपयाला खरेदी केली असेल तर एनं ती सायकल 100 रुपयाला खरेदी केली असेल. मग प्रश्नामध्ये मला सीची रक्कम दिलेली आहे बघा. म्हणजे सीनं ती सायकल सांगितले 1287 रुपयाला खरेदी केलेली आहे. मग ह्या 143ची किंमत किती असायला पाहिजे 1287. मग हे किती पट होते बघा फक्त तेवढं. मग इथं बघा 3चं जर 7 करायचं असेल तर 9 गुणावं लागेल माझ्या मते. मग एकदा फक्त कन्फर्म करू आपण 143ला जर मी 9 गुणलं तर उत्तर माझं किती आलं पाहिजे रे तर 1287 आलं पाहिजे. मग येते का बघा तर 14 9 किती जाते रे तर 2600 बरोबर. 14 9 2600 आणि त्यानंतर हे 9 त्रिक 27 म्हणजे 1260 आणि 27. मग 1260 आणि 27 होते 1287. मग इकडं जर 9 पट असेल तर इकडं पण 9 पट करा. 9 पट याचाच अर्थ काय होता रे 100 90 900 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. म्हणजेच काय तर एनं ती जी सायकल आहे ती किती रे तर 900 रुपयांना खरेदी केली असणार आहे. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. इथं हे एक एक्झाम्पल 100नं पण बरेच विद्यार्थी सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण बेस्ट वे म्हणला जर तुम्ही तोंडी अप्रोच जो म्हणतो आपण प्रत्येक तुमची प्रायोरिटी पण त्या तशा टाईपच्या एक्झाम्पललाच असली पाहिजे. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढे जाऊ. आणि हा जो प्रश्न आहे हा देखील प्रश्न जो आहे तो बघा वस्तूंवरती डिपेंड असणारा हा प्रश्न आहे. म्हणजे वस्तूचे जे काय आपण टाईपचे एक्झाम्पल बघितले होते त्या टाईपचा एक्झाम्पल आहे. आणि ऑप्शन जे आहेत तर बघा याचे बघा 38 20 17 28 38 20 17 आणि 28 असे ह्या एक्झाम्पलचे 4 ऑप्शन्स आहेत. व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर जे आहे ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचे. काय सांगितलं बघा आपल्याला तर एक व्यक्ती 1 रुपयामध्ये 15 आंबे खरेदी करतो. जर त्याला 25% नफा मिळवायचा असेल तर त्याला 1 रुपयामध्ये किती आंबे विकावे लागतील. म्हणजेच काय तर सुरुवातीला बघा त्यानं 1 रुपयाला किती रे तर 15 आंबे खरेदी करून आणलेले आहेत. म्हणजेच काय ती खरीदण्याची कंडिशन झाली. 1 रुपयाला त्यानं काय केले रे तर 15 आंबे खरेदी करून आणलेले आहेत. ही खरेदीची कंडिशन आहे. पण आता विकताना काय करायचं आहे रे तेच आंबे जे आहे ते त्याला 25% प्रॉफिटनं विकायचे आहेत आणि विकायचे आहेत 1 रुपयामध्ये. मग अशा वेळी काय करायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला तर एका आंब्याची तुम्हाला काय काढून घ्यावी लागते आधी खरेदी किंमत काढून घ्यायची. हे जे काय त्यानं 15 आंबे खरेदी करून आणलेले आहेत हे कशात आणलेले आहेत तर 1 रुपयामध्ये आणलेले आहेत 15 आंबे. मग आपल्याला एका आंब्याची खरेदी किंमत काढून घ्यायची आहे. जसं की बघा आपण साधे सिंपल एखादं एक्झाम्पल कन्सिडर केलं. समजा 10 रुपयाला जर मी 2 पेन खरेदी करून आणले किती 10 रुपयाला जर 2 खरेदी करून आणत असेल तर 1 पेन किती रुपयाला आपल्याला तर 5 रुपयाला पडणार बरोबर. मग त्याच कन्सेप्टचा वापर इथं करायचा आहे. मग ते म्हणजे 5 रुपये जे येते तर 10 भागिले 2 केलं आपण. मग 10 रुपये काय होते रे माझे तर ती संख्या होती आणि सॉरी 10 रुपये होते रक्कम म्हणून आपण त्याला. म्हणजेच काय तर एका आंब्याची खरेदी किंमत काढायची असेल तुम्हाला तर रुपये भागिले आंबे करावे लागेल आपल्याला. रुपये भागिले क्वांटिटी म्हणू शकतो आपण की किती आंबे तुम्ही खरेदी करून आणताय. मग 1 रुपयाला जर मी 15 आणत असेल तर एका आंब्याची खरेदी किंमत काय बनेल माझी 1/15 होणार आहे. मग आता या 1/15 ही एका आंब्याची खरेदी आली. याला मला काय करायचं आहे रे तर 25% नफ्यानं विकायचं आहे. मग 25% जर नफा होत असेल तर आपण काय करतो रे तर ते 100त ॲड करतो ना. मग 25% म्हणजे किती होणार आहे तर 125% होणार आहे. मग ह्या 1/15चं 125% आपल्याला इथं काढावं लागणार आहे. कारण इथं तुम्ही 4चं 5 5चं 4 वगैरे असलं काय करू शकत नाही आहे. कारण ऑलरेडी ही जी काही किंमत आहे ती अपूर्णांकात आहे. त्यामुळे इथं बेटर वे काय पडेल 25% ते 100मध्ये ॲड करा. इथं बघा 25नं कटिंग करू शकतो मी 25 5 1,600 हे जाईल 25 × 100. त्यानंतर बघा इथं होणार आहे 5 1 5 आणि हे होणार आहे 5 3 15. ठीक आहे. मग त्यानुसार आता इथं परत काय होणार आहे तर येस 25नं आपण कटिंग केलं 5 3 15. त्यानंतर इथं बघा हे होणार आहे 1/4 3 12. ठीक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला 1/12 आलं ना मला इथं. मग 1/12 जर इथं येत असेल तर याचाच अर्थ काय झाला रे जसं की इथं बघा छेदामध्ये ही जी काय आपण किंमत टाकली होती काय टाकलेली छेदामध्ये जी काय किंमत टाकलेली बघा ती काय होती रे तर त्या आंब्यांची संख्या होती. हे काय होते आंबे होते. मग इथं आता छेदामध्ये किती आले रे तर 12 आलेलं आहे. इथं छेदामध्ये किती आले 12 आले. याचाच अर्थ काय झाला इथं की मला आता जर 25% जर प्रॉफिट कमवायचं असेल
त्या आंब्यांवरती तर मला 1 रुपयामध्ये हे तर किती रे तर 12 आंबे विकावे लागतील. ठीक आहे. इथं थोडेसे ऑप्शन्स मिसमॅच झालेले आहेत माझे. ऑप्शन्सला थोडंसं इथं साईडला ठेवा, कन्सिडर करू नका हे. कारण इथं बघा टोटल जे ऑप्शन्स जे आहेत ते बाय मिस्टेकली इथं कुठले तर मी कदाचित दुसरे लिहिताना काहीतरी एरर झाला असेल. तर इथं लक्ष ठेवा, सुरुवातीला जे 1/15 आपण जे लिहिले त्याचा अर्थ काय तर 1 रुपयामध्ये मी 15 आंबे आणले होते. जर आता मला 25% प्रॉफिट कमवायचं असेल तर साधी गोष्ट आहे बघा, तुमचे जे काय आंब्यांची संख्या आहे ती 15पेक्षा कमी असली पाहिजे, कारण मगच नफा होणार आहे. मग त्यानुसार तुम्हाला आता काय करावं लागेल रे, 1 रुपयामध्ये हे 12 आंबे जे आहेत ते विकावे लागतील आणि मगच तुम्हाला काय होणार त्या व्यवहारामध्ये 25% काय होणार आहे नफा होणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ आणि पुढचा प्रश्न सेमच आहे बघा, छापील किमतीवरती डिपेंड असणारा हा प्रश्न आहे आणि त्याचे जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स जे आहेत ते बघा अशा पद्धतीने आहेत. काय सांगितलं आहे तर 20, 50, 60, 40 असे हे 4 ऑप्शन्स आहेत या प्रश्नासाठी. 20, 50, 60 आणि 40. ठीक आहे. तर छापील किमतीवर डिपेंड असणारा हा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर काय सांगितलं बघा आपल्याला, तर छापील किमतीच्या 50% हे खरेदी किमतीच्या 70%च्या समान आहे. जर वस्तूवर सूट न दिल्यास होणारा शेकडा नफा किती. म्हणजे पहिलं जे वाक्य बघा ते दोघांमधलं रिलेशन दिले, कोणाकोणाचं छापील किमतीचं आणि खरेदी किमतीचं. मग वाक्य काय येते तर छापील किमतीच्या 50%. मग आता इथं छापील किमतीच्या ज्या आहेत त्या तुम्ही ह्याच्या किमतीला किंवा XY मांडलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजेच काय तर छापील किमतीचा मी ह्याच्या किमती लिहितो, छापील किमतीचा कितवा भाग सांगितलेला आहे तर 50% सांगितलेला आहे. मग 50%चा आपल्याला माहीत असते अपूर्णांकात किती आहे तर 1/2 आहे. म्हणजे नुसतं 50 लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्टली 1/2 लिहा, म्हणजे किंवा 50% लिहू आपण. ठीक आहे. पहिला इक्वेशन तयार करूया, कसं होते ते समजेल तुम्हाला. तर काय छापील किमतीचा 50% भाग हा कोणाच्या समान आहे सांगितले रे तर खरेदी किमतीच्या किती तर 70%च्या समान आहे. खरेदी किमतीच्या 70%च्या समान आहे असं असेल तर आपल्याला काय इथं आता हे समीकरण तयार होईल ह्या पहिल्या वाक्य स्टेटमेंटनुसार. मग ह्याच्यानुसार आपल्याला काय तर खरेदी किंमत आणि छापील किंमत तर ॲक्च्युअल काढून घेतली पाहिजे. मग हे बघा आपण वस्तूंच्या संदर्भातले जे काही स्टेटमेंट तयार करत होतो बघा, X आणि Y कन्सिडर केलं तर त्यामुळे आपण व्हॅल्यू एक्सचेंज करतो. म्हणजेच काय तर या ह्याच्यामध्ये त्या वस्तूची जी काही खरेदी किंमत जी आहे ती किती असणार आहे रे 50 रुपये असेल, तर त्या वस्तूची जी काय छापील किंमत जी आहे ती एक्सचेंज व्हॅल्यू जर केल्या तर त्यानंतर किती असायला पाहिजे 70 रुपये असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय अशामध्ये हे खरेदी किंमत 50 जातं आणि छापील किमतीला हे 70 जातं तुमचं. ठीक आहे. व्हॅल्यू आपण एक्सचेंज करतो त्या टाईपनं आपण व्हॅल्यू शोधल्या. पहिला काय खरेदी किंमत जर आता 50 रुपये असेल तर छापील किंमत 70 रुपये असणार आहे. ठीक आहे. मग आता इथं कंडिशन एक दुसरी दिली बघा, जर आता मी वस्तूवर सूट नाही दिली तर मला शेकडा नफा किती होणार आहे. मग आपल्याला माहिती आहे जर आपण एखाद्या वस्तूवरती जर मी सूट डिस्काउंटच नाही प्रोव्हाइड केला तर काय असतं रे तर आपण विक्री किंमत पण जी आहे माझी ती काय असते रे तर छापील किमती एवढीच असते. म्हणजेच काय जर ह्या 70वर जर मी डिस्काउंट नाही अप्लाय केला तर मला ती वस्तू परत आहे अशी 70 रुपयालाच विकावी लागणार आहे. झालं. मग दोन्ही किमती मिळाल्या. मग 50 रुपयाला खरेदी केला होता बघा आणि विकतोय मी कितीला तर 70 रुपयाला विकतोय. मग 50 जर 70ला विकला तर 20 रुपयाचं प्रॉफिट होतंय मला कशावर 50 वरती, आणि हे मला टक्क्यामध्ये पाहिजे काय होणार आहे गुणिले 100 होईल. मग इथं बघा हे जाईल 50 दुनी 100 आणि 20 दुनी 40. म्हणजेच काय इथं ऑप्शन नंबर 4 हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. फक्त ही कंडिशन आहे बघा आपण छापील किमतीमध्ये बघितलेच ऑलरेडी. जर एखाद्या वस्तूवर जर आपण डिस्काउंट अप्लायच करत नसेल तर त्या वस्तूची छापील किंमत आणि विक्री किंमत हे दोघं काय असतात रे समान असतात. ठीक आहे. चलो आणि नेक्स्ट आता जो प्रश्न आहे बघा तो छापील किमतीवरतीच डिपेंड असणार आहे. फक्त इथं ॲक्च्युअल किंमत जी आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. त्यामुळे अशा टाईपचे देखील एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. आणि या प्रश्नाचे जे ऑप्शन्स आहेत बघा तर 2400, 1300 पहिला जो ऑप्शन आहे तो आहे 2400, दुसरा आहे 1300, त्यानंतर आहे बघा 1500 आणि 2000. सेम तुमचं जे काम असणार आहे ते काय असेल व्हिडिओ पॉज करून ॲन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आणि ऑप्शन जो आहे तो फक्त मॅच करायचे की यामधलं आपलं उत्तर काय. तर प्रश्न काय बघा तर वस्तूची खरेदी किंमत 650 रुपये आहे. 45% सूट देऊन विकल्यास 10% नफा होतो, तर वस्तूची छापील किंमत किती. म्हणजेच हिथं आता खरेदी किंमत तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे आणि आपल्याला शोधायचं आहे काय रे तर छापील किंमत शोधायची आहे. मग आपण सेम जी प्रोसेस जी आहे छापील किंमतीच्या बाबतीमध्ये सुरुवात करतो आपण ह्या 3 ह्या तिन्ही किमतींपासून आणि
मांडणी या पद्धतीनं असते आपली, खरेदी किंमत, छापील किंमत आणि विक्री किंमत. प्रोव्हाइड काय केलं तर खरेदी किंमत केली आहे बघा. तर खरेदी किंमत जी आहे ती मला 650 रुपये सांगितलेली आहे. मग प्रश्नानुसार काय सांगितले आपल्याला, 650 रुपयाला जर मी ती वस्तू खरेदी करत असेल तर आता मला ती वस्तू जर मी विकत असेल तर आपल्याला सांगितले प्रश्नामध्ये बघा, तर 10% प्रॉफिट होते मला, बरोबर. मग 10% नफा जो होतो, नफा म्हणल्यानंतर आपण खरेदी आणि विक्रीमध्ये अप्लाय करत असतोय. म्हणजेच काय, आता ह्या 650 वरती जर 10% जरचा नफा काढला मला तर किती होतो रे, तो 65 रुपये नफा मिळाला पाहिजे. म्हणजेच काय, आणि जर मग 650 रुपयेमध्ये 65 मिळवा, ते त्यातून मला काय येणार आहे तर त्या वस्तूची विक्री किंमत येईल. मग हे 5 थोडं साईडला ठेवा, 50ला 60 दिलं तर 710 झालं बघा, आणि वरचं 5 म्हणजेच काय, तर त्या वस्तूची जी काही विक्री किंमत आहे ती किती असायला पाहिजे रे, तर 715 रुपये आली. ठीक आहे, कारण 10%चा नफा पण होणार आहे मला. पण हा 10%चा जो नफा होतोय तो कधी होतोय सांगितलेले, तर आता या डिस्काउंटवरती. डिस्काउंट किती अप्लाय करायचं आहे, तर 45% डिस्काउंट अप्लाय करायचं आहे बघा. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे डिस्काउंट जो आहे तो आपण या छापील किमतीवरती लावत असतोय. 45%ला परत अपूर्णांकात करा. 45%ला जर मी अपूर्णांकात केला तर त्याचं 5 9 45 आणि 20 5 100, 9/20 असणार आहे. म्हणजेच काय, तर जर समजा छापील किंमत 20 रुपये असेल तर डिस्काउंट दिल्यावर आपण प्राईस मायनस होत असते, आपण बघितलेलं. म्हणजेच 20मधनं जर 9 रुपये जर कॅन्सल केले तर 11 रुपयाला मला ती वस्तू विकावी लागेल. आणि 11 म्हणजे हेच माझं इथलं काय असणार आहे, हे विक्री किंमत असणार आहे. मग 11ची किंमत जर एवढी असेल तर आपल्याला काय काढायचे आहे रे, तर ह्या 20ची किंमत काढायची आहे. एकाची बघा किती पट होते हे तर शोधा फक्त. म्हणजे की जाते बघा, हे 11 संग 66, बरोबर. 66 म्हटल्यानंतर 5 उरते बघा, परत 11 5 55. म्हणजेच काय, इथं पण मग 65 ने गुणा, मग 65ची दुप्पट केली तर ते 130 असतं, आणि तो वरचा 1 0. म्हणजेच काय, त्या वस्तूची जी काही छापील किंमत जी आहे ते बघा, ऑप्शन नंबर 2 हे आपलं या ठिकाणी काय असणार, ॲन्सर असणार आहे. म्हणजेच ती वस्तूची जी काही छापील किंमत जी आहे ती किती रुपये असायला पाहिजे रे, तर 1300 रुपये असायला पाहिजे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना किंवा ते एक ॲडवाईस असेल, ज्या विद्यार्थ्यांनी ते सुरुवातीला मी सांगायचं विसरलो, की ज्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर डायरेक्टली पहिल्यांदा जर तुम्ही बघत असाल तर माझी विनंती असेल की जेवढे काय आपण ह्या क्रॅश कोर्समध्ये नफा आणि तोट्याचे जेवढे काय लेक्चर्स बघितलेत सर्व लेक्चर्स तुम्ही बघा. तर लक्षात ठेवा, तुम्हाला ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या चांगल्या पद्धतीने समजायला मदत होईल. जर तुम्ही डायरेक्टली हे लेक्चर बघत असाल तर तुम्हाला समजायला कन्सेप्ट ज्या आहेत त्या थोड्याशा अवघड वाटत असतील, की मी हे 20चा 11 का केले, म्हणजे हे 11 म्हणजे 715 का घेतले आपण. या सगळ्या ज्या काय गोष्टी आहेत, अंश जो आपण मायनस केला, का मायनस करतोय, या सगळ्या ज्या काय कन्सेप्ट्स आहेत त्या आपण ऑलरेडी आपल्या क्रॅश कोर्समध्ये बघितले आहेत, भाग टोटल 5 ते 6 लेक्चर्समध्ये. त्यामुळे तुम्ही जर डायरेक्टली हे लेक्चर बघत असाल तर तुम्हाला कन्सेप्ट समजत असेल तर काही हरकत नाही, पण जर समजत नसतील तर सगळे क्रॅश कोर्स बघा आणि मग हे PYQ क्वेश्चन जे लेक्चर आहे ते तुम्ही बघू शकतायसा. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे तो बघा एकदम बेसिक टाईपचा प्रश्न आहे. म्हणजेच खरेदी आणि विक्री, छापील विक्रीमधले जे काही अंतरचे जे काही क्वेश्चन्स बघितले आपण त्या टाईपचा हा प्रश्न आहे. आणि त्यासाठी ह्याचे जे ऑप्शन्स जे आहेत बघा, आहेत काय काय आहेत. पहिला आहे 822, 792, दुसरा ऑप्शन आहे 792, तिसरा आहे 802 आणि 760. व्हिडिओ पॉज करून ॲन्सर जे आहे ते तुम्ही आता शोधण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, एकदम बेसिक टाईपचा प्रश्न आहे. आपण ऑलरेडी ही पण सिरीज जी आहे ते बघितले आहेत. प्रश्न काय बघा, खरेदी किंमत आणि विक्री किंमत यामधील अंतर 132 रुपये आहे. जर शेकडा नफा 20% असेल तर त्या वस्तूची किंवा त्याची विक्री किंमत किती. म्हणजेच काय आपण काय करतो आता इथं बघा, प्रॉफिट जे आहे ते बघा 20%चं झालेलं आहे आणि अंतर जे सांगितले ते 132 रुपयेचं आहे. मग आपण काय करत असतो अशा टाईपच्या एक्झाम्पलला, जेवढा काय पर्सेंटेज प्रॉफिट होत असते तेवढाच काय असतो रे, ती व्हॅल्यू जी आहे ती आपण इक्वेट करत असतो. म्हणजेच काय, तर ते जे 132 रुपये जे सांगितले तो पण नफाच सांगितलं आहे मला, फक्त त्याचं स्टेटमेंट वेगळं दिलं आहे की बाबा खरेदी आणि विक्री किमतीमधला तो फरक आहे. मग खरेदी आणि विक्री किमतीमधला जो फरक असतो तोच माझा एकतर नफा असतो किंवा तोटा असतो. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितले, 20%चा नफा होतोय, त्यामुळे आपण ते इक्वेट करतो, बरोबर. मग 20%ला जर 132 रुपये असेल तर आपल्याला काय पाहिजे रे, विक्री किंमत पाहिजे. आपल्याला माहित आहे विक्री किंमत कधी जर 20% नफा होत असेल तर विक्री किंमतीसाठी आपण 100मध्ये ती किंमत ॲड करत असतोय. म्हणजेच काय, टक्क्यामध्ये जर विचार केला तर विक्री किंमत माझी आता किती बनणार आहे, 120 बनणार आहे. मग झालं, मग 20चं 120 करायला किती रे, 20 संग 20 इकडं 6 पट होत असेल तर इकडं पण 6 पट करा, त्यानुसार मग आपलं काय येणार आहे, ॲन्सर येणार आहे. मग हे बघा 13 संग 78 780 झालं आणि वरचं 6 2 12, 80 आणि 12 जर केला तर किती होते रे, तर 792 रुपये. हे आपलं म्हणजेच ऑप्शन दुसरा हे आपलं काय असणार या ठिकाणी ॲन्सर असणार आहे.
ठीक आहे. त्यामुळे इथं पण बघा, आणि जसं आपण आधी पण बघितलं की या टाईपचे जे प्रश्न आहेत हे सोडवत असताना तुम्हाला पेनाची गरज पडता कामा नये, डायरेक्टली ह्या तोंडी व्हॅल्यू झाल्या पाहिजेत. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करून थोडासा डिफिकल्ट लेवलच्या कॅटेगरीचा हा प्रश्न आहे, त्यासाठी आधी प्रश्न नीट समजून घ्या. ऑप्शन जे आहे ते याचे बघा, 150, 100, पहिला 150, दुसरा जो आहे तो 100 आहे, तिसरा ऑप्शन जो आहे तो 133.33% आणि चौथा जो ऑप्शन आहे तो बघा 120. असे हे 4 ऑप्शन्स आहेत. आणि प्रश्न बघा आता काय दिले आपल्याला, तर एक मोबाईल विकून होणारा नफा खरेदी किमतीच्या 250% आहे. जर खरेदी किंमत 50% वाढवल्यास परंतु विक्री किंमत समान राहिल्यास नवीन होणारा शेकडा नफा किती. म्हणजेच काय, इथं डबल कंडिशनचं एक्झाम्पल आहे बघा. पहिल्या कंडिशनमध्ये तिथं काय सांगितलं आपल्याला, जो मोबाईलवरती जो काय नफा होतोय मला तो काय आहे, तर खरेदी किमतीच्या 250% आहे. आणि आता काय करतोय आपण, आपल्याला दुसरी कंडिशन अप्लाय करायची आहे. खरेदी किंमत तुम्हाला वाढवायची आहे 50%, पण विक्री किंमत समान ठेवायची आहे. मग पहिली जी काही कंडिशन आहे त्यातून बघा आपल्याला तिन्ही व्हॅल्यू काढून घेतल्या पाहिजे. पहिला तरी आपल्याला प्रश्नानुसार खरेदी किंमत मिळते आणि आपल्याला नफा एक मिळणार आहे. ठीक आहे. आणि त्याचं वाक्य काय होतं की विकून जो नफा होतोय तो खरेदी किमतीच्या 250% आहे बघा. म्हणजेच काय, खरेदी किंमत जर माझी आता 100 रुपये असेल तर नफा किती असायला पाहिजे रे, तर 250% नुसतं वापरले तिथं, त्यामुळे नफा पण नुसताच 250 रुपये येणार आहे. इथं लक्षात ठेवा, 100 मध्ये 250 प्लस करायचं नाही, कारण तिथं वाक्य कुठेही तुम्हाला 250% जास्त हा शब्द वापरलेला नाही आहे किंवा 250% कमी असा पण शब्द वापरलेला नाही आहे. फक्त वापरले काय, नुसता 250% आहे. जास्त असेल तर आपण प्लस करतो किंवा कमी असेल तर मायनस करतो. त्यामुळे इथं प्लस मायनस करायचं नाही आहे तुम्हाला, फक्त 250 किंमत एवढीच राहील. मग अजून एक किंमत शोधायची आहे, ती म्हणजे कुठली रे, तर त्या मोबाईलची विक्री किंमत. ही किंमत आपल्याकडे नाही आहे. मग 2 किमती तर मिळालेल्या. खरेदी किंमत मला 100 रुपये होती आणि त्याच्यावर मोबाईल विकल्यानंतर मी 250 रुपयाचा प्रॉफिट पण कमवतोय. मग मला सांगा विक्री किंमत काय असेल, दोघांची आपण बेरीज करावी लागेल. म्हणजेच काय, मोबाईलची जी काही विक्री किंमत आहे ती 350 रुपये येणार आहे. मग ह्या पहिल्या कंडिशनमधून आपण तिन्ही व्हॅल्यू काढून घेतलेले आहेत. मग आता काय, दुसरी कंडिशन अप्लाय करा. आता काय करायचं आपल्याला, तर त्या मोबाईलची जी काही खरेदी किंमत आहे ती 50% वाढवायची. मग मला सांगा, जर आधी माझी किंमत 100 रुपये असेल, जर मी 50% जर वाढ करत असेल तर किती होणार आहे, तर 150 रुपये व्हायला पाहिजे खरेदी किंमत नवीन. पण विक्री किंमत तर सेम ठेवायची, विक्री किंमत मला बदलायची नाही. म्हणजे आता काय विचार झाला, 150 रुपयाला आता मी मोबाईल खरेदी करतोय आणि विकतोय कितीला, तर 350 रुपयाला विकतोय. मग हा हितलं पर्सेंटेज प्रॉफिट आपल्याला शोधायचं आहे. मग 150 तर 350ला जर मी विकत असेल एखादी वस्तू तर 200 रुपयाचा नफा झाला आणि खरेदी किंमत किती आता, तर 150 रुपये, आणि हे मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे, गुणिले 100 होणार आहे. मग आपल्याला माहिती आहे आता 50 कटिंग करा, 50ची चौपट आणि हे 50ची दीडपट, म्हणजे किती आलं रे, तर 400/3 झालं बघा. किती आला, 400/3. मग आता इथं ऑप्शन्स तर बघा पॉईंटमध्ये आहेत आणि अपूर्णांकात तर आले उत्तर माझं. मग ह्याला पॉईंटमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. मग 4 एके 4 आपलं 3 एके 3, 1 उरला 10 झालं, परत 3 त्रिक 9, परत 3 त्रिक 9, हे वाढत जाते बघा. म्हणजेच 133.33, म्हणजेच ऑप्शन तिसरा हे माझं या ठिकाणी काय असणार आहे, ॲन्सर असणार आहे. ठीक आहे. तर इथं बघा अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे हा क्वेश्चन हा या टाईपचा प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेत, पण ॲज इट इज एक्झाम्पल लक्षात ठेवा, अशा प्रकारचे तुम्हाला SSC GDच्या पेपरमध्येच मिळतात. त्यामुळे जर पोलीस भरती करणारे विद्यार्थी तुम्ही जर हे लेक्चर बघत असेल आणि जर तुमची SSC GD देण्याची पण इच्छा असेल किंवा जर देत असाल किंवा तुम्ही अशी बॅच जॉईन केली असेल जिथं पोलीस भरती आणि स्टाफ सिलेक्शन SSC GDचं सिलेबस एकच आहे, त्या पद्धतीने तुमचं जर टीचिंग होत असेल तर तुम्ही अशा विद्यार्थ्यांनी इथं लक्षात ठेवा शहाणं व्हायची गरज आहे. कारण तुम्हाला या टाईपच्या लेवलचे क्वेश्चन्स जर तुमच्या क्लासरूमच्या टीचिंगमध्ये होत असतील तर चांगली गोष्ट आहे, पण जर पोलीस भरतीची लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला स्टाफ सिलेक्शन म्हणून जर तुम्हाला शिकवले जात असतील तर तुम्हाला तिथं लक्षात ठेवा तुमची फार फसवणूक होते आणि तुम्ही त्यामधून स्वतःला शहाणं करून घ्यायचं आहे की यार आपल्याला ह्या प्रश्नाचं किंवा ह्या लेवलचा उपयोग जो आहे तो येणाऱ्या SSC GDच्या पेपरसाठी होईल का नाही होईल. कारण लक्षात ठेवा तुम्ही पेपरला जर गेला तर तुम्हाला या अशा लेवलच्या क्वेश्चन्सना सामोरं जायचं आहे. मग अशा लेवलला क्वेश्चनला सामोरं जात असताना तुम्हाला अशा लेवलच्या क्वेश्चनचं प्रॅक्टिस असणं देखील फार गरजेचं आहे. त्यामुळे भले हे आजचं लेक्चर SSC GDसाठी जरी असलं तरी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी नक्की बघा, कारण मी गॅरंटी देतो तुम्हाला, तुम्ही जर अशा लेवलचे क्वेश्चन्स बघत असेल तर पोलीस भरतीचा कुठलाही पेपर घ्या, तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचा घ्या, त्यातले जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही अक्षरशः तोंडी सोडवू शकतायसा, एवढी गॅरंटी मी देतो.
पण तुमची लेवल जी आहे ती तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन सोडवणं फार गरजेचं आहे. पण जर तुम्ही मला असलं काही येत नाही किंवा असले क्वेश्चन्सच येत नाही असं म्हणत जर बसला तर लक्षात ठेवा, तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पण आउट ऑफ जे क्वेश्चन्स आपण जो पाडण्याचा जो तुमचं टार्गेट आहे ते टार्गेट मिळवणं थोडंसं तुम्हाला अवघड होऊन जाईल. ठीक आहे. आणि आता जो तुमचा प्रश्न जो तुमच्या स्क्रीनवरती आहे त्याचा ऑप्शन्स जे आहेत ते बघा 12, 8, 15 आणि 6 असे हे 4 ऑप्शन्स आहेत. त्यासाठी व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर जे आहे ते तुम्ही काय शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर प्रश्न काय बघा आपल्याला सांगितलं आहे, तर एक व्यक्ती एका वस्तूला 1792 रुपयामध्ये विकतो आणि 12% नफा कमवतो. तीच वस्तू 1472 रुपयामध्ये विकल्यास होणारा शेकडा तोटा किती? म्हणजेच काय, हा पण बघा एकदम बेसिक टाईपचाच प्रश्न आहे, फक्त इथं तुम्हाला किमतीच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, सुरुवातीला जे होते बघा तो 1792ला जर मी विकलं तर 12%चा काय होते आपल्याला सांगितलेलं आहे, तर नफा होते. मग 12% म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, 12% जर प्रॉफिट होत असेल तर आपण 100मध्ये प्लस करतो. म्हणजे हे ती जी किंमत आहे ती 112ची असली पाहिजे. मग 112 म्हणजेच ती व्हॅल्यू कुठली आहे रे, तर 1792 आहे. किती आहे, 1792. आता तीच वस्तू बघा 1792च्या ऐवजी मी कितीला विकायला सांगितलं तर 1472 रुपयाला विकायचे आपल्याला. कितीला, 1472. आणि एवढ्याला जर मी विकलं तर मला किती टक्के तोटा होईल हे आपल्याला शोधायचं. म्हणजेच काय, इथं गडबडीत हे जे 1472 आहे ते 112च्या खाली लिहायचं नाही, लक्षात ठेवा ती किंमत आहे. मग तिरकस गुणाकार मांडणी करत असताना तीच काळजी आपल्याला घ्यायला लागते, किमतीच्या खाली किंमत असायला पाहिजे. मग त्यानुसार हे अशा पद्धतीनं आपलं कॅल्क्युलेशन होईल. मग आता तिरकस करा, 112 गुणिले 1472 आणि छेदामध्ये काय येणार आहे तर 1792. किती येणार, 1792. मग आता 112 बघा 14च्या पाड्यात आहे, 14 8 ते 12 वर्षे जाते. मग 14नं कटिंग होते का बघूया आपण इथे एकदा. 14 1 14, 3 उरते 39 झालं. 39 म्हणल्यानंतर बघा 14 2 28, परत 11 उरते 112 आणि 14 8 ते 12 वर्षे. आणि इथं तर 14 8 ते 12 वर्षे गेलताच भाग माझा. ठीक आहे. मग आता 8 ने इथं जातोय का बघा एकदा, 8 1 8 किती उरतं, 4 उरला आणि 4 संग आपलं 8 संग 48. ठीक आहे. मग फायनली आता 16ने ह्याला कटिंग करा. 16 9 किती राहते बघा, सॉरी 4 नाही, 16 9 144, 3 उरला 32 झाला आणि 16 2 32. म्हणजे इथं उत्तर किती आलं तर 92 आलं माझं. मग जर आपल्याला बघितलं बघा अशा टाईपच्या क्वेश्चनला, इथं जे काय फायनल आन्सर जे येतं माझं, ही किंमत जर 100पेक्षा कमी आली तर व्यवहारात नेहमी तोटा होतो, जो प्रश्नातच सांगितला आणि ते कन्फर्म पण होतं. इथं व्हॅल्यू माझी 100पेक्षा लहान आलेली आहे आणि जेवढी 100पेक्षा कमी येते, म्हणजे 100पेक्षा हे कितीनं कमी आहे रे, तर 8% कमी आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, जर ती वस्तू आता जर मी 1472 रुपयाला जर विकत असेल तर त्या व्यवहारामध्ये मला 8%चा तोटा होणार. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर दुसरा हे आपलं या ठिकाणी काय असेल, ॲन्सर असणार आहे. क्लिअर आहे. फक्त इथं ते समजून घ्यायचं महत्त्वाचं आहे. अशा टाईपचे क्वेश्चन्स पण बघितलं आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये. इथली व्हॅल्यू 100पेक्षा कमी येत असेल तर तोटा म्हणतो आपण, 100पेक्षा जास्त येते तर तेवढा आपण काय म्हणतो, व्यवहारात नफा होतो. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न सेम. हा पण बघा पेक्षा आपण डिफरन्स ज्या टाईपचे बघितले होते त्या कन्सेप्टवरती डिपेंड असणार हा प्रश्न. आणि ह्याचे जे ऑप्शन्स आहेत ते आहेत बघा 700 500 750 आणि 800. 700 500 750 आणि 800 असे हे 4 ऑप्शन्स आहेत ह्या एक्झाम्पलचे. ठीक आहे. तर प्रश्न काय सांगितलं बघा, तर अनिल एक टेबल 20% तोट्याने विकतो. जर तो टेबल 160 रुपये जास्तने विकला असता तर त्याला 20% नफा झाला असता. 25% नफा कमवण्यासाठी टेबलाची विक्री किंमत किती असावी? म्हणजे इथे डबल कंडिशन्स दिले आहेत बघा. पहिली जी कंडिशन आहे, तो सुरुवातीला जो टेबल आहे तो 20% तोट्याने विकतोय, पण आता त्या 20% तोट्याच्या ऐवजी जर त्यानं काय केलं असतं, जर 160 रुपये एक्स्ट्रा जर विकले असते तर त्याला 20%चं प्रॉफिट झालं असतं. म्हणजेच काय, तर सुरुवातीला काय सांगितले रे, तर 20%चा तोटा होतोय आणि परत काय होतं, त्याला 20%चा नफा होतोय, म्हणजे प्रॉफिट होते. पण हे कधी होते, जर त्यानं तो जो टेबल आहे तो 160 रुपयाने जास्त किंवा प्राईस वाढवली असती तर. मग आपण अशा टाईप, म्हणजे हे 160चा काय मानतो रे आपण, डिफरन्सच घेत असतोय. म्हणजेच हा जो 160 रुपये जो डिफरन्स आहे तो कशातला, त्या 2%तला डिफरन्स आहे. म्हणजेच काय, हिथं तोटा होतोय बघा, हिथं नफा होतोय. मग तोटा नफा होत असेल तर आपण दोघांची बेरीज केली होती. म्हणजेच काय, हे जे 160 जे आहे ते या 40%ची किंमत आहे. मग 40%ची जर किंमत 160 असेल तर आपल्याला काय पाहिजे रे, 125ची पाहिजे. कारण मला तिथं बघा 25%चा नफा कमवायचा एक्स्ट्रा. मग 125ची डायरेक्टली इथं काढा, इथं कुठेही 100% काढून वगैरे काय करायची गरज नाही. म्हणजेच काय, जर 40% म्हणजेच आपल्याला बघितलं होतं बघा, तोटा आणि नफा होत असेल तर आपण त्या 2%ची काय करत असतो, बेरीज करत असतो आणि त्या बेरीजला आपण 160 इक्वेट करायचं आहे. झालं तर मग इथं बघा आता पट होत नाही आहे माझी.
इथं पण होते बघा, 40चं 160 करायला इंटू 4 करावं लागतंय, मग इथं पण काय करा रे, इंटू 4 करा. झालं. मग हे बघा 40 चोक 160 जाते ना, मग 125ची जर दुप्पट केली तुम्ही तर ती 250 असते. 250ची परत दुप्पट करा, 500 येणार आहे. 500 म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 2 हे आपलं या ठिकाणी काय असेल, आन्सर असणार आहे. ठीक आहे. इथं जर उभी पट मिळत नसेल तर आडवी शोधा. आडवी पट किती, 40चं 160 करायला चौपट करायला लागते. मग इथं जर चौपट होत असेल तर इथं पण चौपट करा. उत्तर किती असेल, 500 हे आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. तर आता जे एक्झाम्पल जे आहे ते बघा, 2 वस्तूंवरती आधारित असणारा जे प्रश्न आपण ज्या कन्सेप्ट बघितल्या होत्या त्यावर आता बरेच जे काही क्वेश्चन्स आहेत बघा, बऱ्यापैकी त्याच कन्सेप्टवर डिपेंड आहेत जिथं 2 वस्तू विकल्या गेलेल्या आहेत. मग प्रश्न काय सांगितले बघा, सॉरी त्याचे ऑप्शन्स आधी लिहितो मी. 1400 नफा, 1400 तोटा, हे पहिले 2 आहेत. 1400 नफा एक आहे, प्राईस सेम आहे, फक्त इथं तोटा आहे. ठीक आहे. आणि दुसरे जे 2 आहेत बघा ते 1200 नफा आणि 1200 तोटा. ठीक आहे. 1200 नफा एक आहे, व्हॅल्यू सेम आहे, फक्त इथं काय आहे, तोटा आहे. ठीक आहे. असे हे 4 ऑप्शन्स आहेत. त्यासाठी व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण लक्ष द्यावं महत्त्वाची कन्सेप्ट आहे ही. आणि जास्त जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला या कॅटेगरीवर पण विचारले जातात. आणि या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते पोलीस भरतीला अजिबात विचारले जात नाहीत. त्यामुळे जर म्हणून जसं मग असे म्हटलं तुम्हाला, जर तुम्ही पोलीस भरती करत असशीला तर लक्षात ठेवा तुम्हाला या टाईपच्या क्वेश्चन्स सोडवण्याचं प्रॅक्टिस देखील असलं पाहिजे. ठीक आहे. तर प्रश्न काय सांगितलं बघा आधी आपल्याला, तर पंकज 2 बाईक खरेदी करतो. पहिली 24,000 रुपयेमध्ये आणि दुसरी 20,000 रुपयेमध्ये. पहिली बाईक 20% नफ्याने विकतो आणि दुसरी बाईक 30% तोट्याने विकतो, तर त्याचा एकूण नफा अथवा तोटा किती. म्हणजेच काय, इथं जे काय बघा दोन्ही किमतींचं जे बाईक जे आहे त्यांची खरेदी किंमत तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे आणि विकताना कसं विकायचं ते पण दिलेलं आहे. असं असेल तर त्याचा एकूण किती रुपयांचा नफा आणि तोटा होणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि जसं बघा मी नेहमी आपल्या क्रॅश कोर्समध्ये पण तुम्हाला सोडवत असताना म्हणत होतो की उत्तर जे काढल्यानंतर तुम्हाला तिथं नफा होतोय का तोटा होतोय ते देखील लिहिणं फार गरजेचं आहे. कारण इथं बघा 1400 रुपये इथं पण आहे 1400, पण बदल कशात आहे, नफा आणि तोट्यामध्ये. खाली पण बघा 1200 सेम आहे, मग फरक पडलाय नफा होतोय का तोटा होतोय. त्यामुळे म्हणून मी ज्यावेळी आपल्याला असा प्रश्न विचारला जातो अथवा नफा होतोय का तोटा होतोय, त्यावेळी नफा आणि तोटा हे मेन्शन करणं फार गरजेचं आहे. नाही तर गडबडीमध्ये होतं काय, समजा 1400 उत्तर काढले तुम्ही, पण जर तिथं तोटा होत असेल आणि जर तुम्ही नफ्याला टिक केलं तर आन्सर चुकलं तुमचं. त्यामुळे महत्त्वाचं लक्ष द्यावं, व्हॅल्यू नसते तर व्हॅल्यू सोबतच नफा होतोय का तोटा होतोय हे पण समजणं फार गरजेचं आहे. त्यामुळे इथं बघा जनरल कॅल्क्युलेशन करा, इथं कुठेही वेगळी कन्सेप्ट किंवा वेगळा शॉर्टकट करायची काही गरज नाही आहे. पहिली जी गाडी आहे बाईक त्याची खरेदी किंमत किती होती रे, तर 24,000 होती. दुसरी जी बाईक आहे ती त्याची 20,000 होती. मग पहिली जी बाईक आहे बघा ती आपल्याला काय सांगितले रे, तर 20% प्रॉफिटनं विकायचं आहे. 20% प्रॉफिट याचा अर्थ इथं प्लस झालं पाहिजे. दुसरी जी आहे ती 30% तोट्यानं विकायचे, तोटा म्हणजे मायनस होणार आहे. मग मला सांगा आता 10% जर काढलं ह्याचं तर ते होते 2400. 2400 मध्ये जर अजून 20% म्हणजे दुप्पट करा, 2400ची दुप्पट झाली 4800. जर मी 4800 ह्याच्यामध्ये ॲड केला तर ते किती झालं रे, तर 28,800 रुपये ही माझी आली त्या पहिल्या गाडीची विक्री किंमत. ठीक आहे. नफा किती ॲड केला आपण, 4800 रुपये पहिल्या गाडीसाठी. आणि दुसरी गाडी तर तोट्याने विकायची, तोटा आहे 30%चा, ह्याचं 10% तर 2,000 रुपये जाते. 30% 6,000 रुपये झालं. 6,000 मी ह्याच्यातून मायनस केला तर 20,000मधनं 6,000 गेले, किती राहतं रे, तर 14,000 रुपये राहणार आहे. मग झालं दोन्ही खरेदी विक्री मिळाल्या बघा. टोटल खरेदी जर काढली 24 आणि 20 किती झालं रे, तर 44,000 रुपये एवढ्याला आपण त्या दोन्ही गाड्या खरेदी केल्या. विक्री किंमत कलेक्शन किती झालं बघा, तर हे 2 शून्य आणि हे 2 शून्य तर सेम राहतील. मग 8 आणि 4, 8 परत हे 8 एक राहिला आणि 28 आणि 14, 28ला 4 द्या 32 झालं, 32 आणि 10 42. म्हणजेच काय, तर 42,800 रुपये टोटल माझं कलेक्शन झालं. मग इथं सरळ दिसते व्यवहारामध्ये काय होतं रे, 44,000ला खरेदी झाली होती माझी दोन्ही गाड्यांची, पण विकतोय मात्र मी 42,800 रुपयालाच. म्हणजे तोटा तर कन्फर्म आहे माझा. म्हणजेच काय, तोटा कितीचा होतोय रे, तर बघा हे 1200 रुपये होईल. ह्याला 1200 वरचं 200 दिलं तर 43,000 रुपये झालं. म्हणजेच काय, 1200 रुपये तोटा हे आपलं या ठिकाणी काय असणार, आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर या पद्धतीने एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला सोडवायचं होतं. वेगळी पद्धत काही म्हणजे मांडायची गरजच नाही आहे. सिम्पल कॅल्क्युलेशन ठेवा जेणेकरून तुम्ही एक्झामच्या माहोलमध्ये पण या टाईपचं कॅल्क्युलेशन करू शकशील. ठीक आहे. नाहीतर विनाकारण आपण जसं आपण अपूर्णांकाचा जो वापर करतो, लक्ष ठेवा त्या टाईपसाठी एक सर्टन टाईपचे एक्झाम्पल्स आहेत, तिथं तुम्हाला ती पद्धत जी आहे ती वापरायची.
मग कधी कुठं कोणती पद्धत वापरायची यासाठी तुम्हाला क्वेश्चनचं प्रॅक्टिस असणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच तुम्हाला जेवढे जास्त प्रॅक्टिस आपण ह्या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून करता येईल तेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुमच्या हाताखालून घालवण्याचा प्रयत्न असणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे एक एक्झाम्पल सेम अशाच पद्धतीचं आहे बघा. व्हिडिओ पॉज करून आन्सर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ह्याचे ऑप्शन्स जर बघितला तर आहे बघा 17, 20, 9, 10 17, 20, 9, 10 गुणोत्तर शोधायचं आहे आपल्याला. त्यानंतर आहे 18, 25 आणि 16, 25 16, 25 आणि 18, 25 आणि 16, 25 असे हे 4 ऑप्शन्स आहेत. मग प्रश्न काय दिले आधी ते समजून घेऊया. तर बघा ए आणि बी 5,000 रुपये प्रति दराने आपापली घड्याळे विकतात. म्हणजे ए आणि बी लक्षात ठेवा तिथं व्यक्तींसाठी ते वापरले. म्हणजे ए आणि बी काय करतात प्रत्येकी 5-5 हजार रुपयाला त्यांची घड्याळ जे आहे ते विकतात दोघंच मिळून. त्यानंतर आहे ए 25% नफा कमवतो आणि बी 10% तोट्याने विकतो. तर ए आणि बी यांच्या खरेदी किमतीचे गुणोत्तर किती. म्हणजेच काय तर तिथं बघा कंडिशन जे आहे ते गुणोत्तर तर शोधायचंच आहे पण टेबलानुसार आपल्याला काय सांगितले तिथे विक्री किंमत समान आहे. कारण दोघं प्रत्येकी काय करते 5-5 हजार रुपयाला ते घड्याळ विकतात. याचा अर्थ काय झाला तर त्या दोघांच्या घड्याळाची विक्री किंमत समान असली पाहिजे. पण विकताना ए जो आहे तो 25% नफा कमवतोय मात्र बी जो आहे तो काय करतोय 10% तोटा करतोय तिथं. मग आपण अशा टाईपच्या ज्यावेळी एखादी किंमत समान असते त्यावेळी आपण टेबल केला होता बघा. त्या टेबलाचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे. म्हणजेच ए साठी जर विचार केला तर 25% आपल्याला अपूर्णांकात माहिती आहे 1/4 असते. बी साठी जर विचार केला तर 1/10 असणार आहे 10% विचार केला तर. पण ए जो आहे तो नफ्याने विकतोय. नफा असेल तर आपण अंश प्लस करतो बघा. म्हणजेच काय 4 रुपयाची वस्तू ए जो आहे तो 5 रुपयाला विकेल त्याचं घड्याळ कारण नफा झालेला आहे. पण बी तोट्याने विकतोय म्हणजे त्याचं जर 10 रुपयाला जर ते घड्याळ असेल तर तो 9 रुपयाला विकणार आहे अशा पद्धतीनं. ठीक आहे कारण तो ती तोट्याने विकतोय. पण प्रश्नानुसार काय सांगितले बघा ही आपण काय म्हणतो त्याची खरेदी किंमत असते आणि राईट साईडला असते आपली विक्री किंमत. मग दोघांची जी काही विक्री किंमत आहे ती समान पाहिजे. प्रश्नामध्ये तेच सांगितले 9 पण आपल्या इथं व्हॅल्यू जे आहेत ते बघा 9 आणि 5 आलेले आहेत. विक्री किंमत तर समान नाही आहे ती करून घ्यायची. करून घ्यायला 9 आणि 5 लसावी माहिती आपल्याला 45 असतोय. मग 45 लसावी यायचं असेल तर इथं 9ने गुणा आणि इथं कितीने आपल्याला तर 5ने गुणावं लागेल. ठीक आहे मग किती होणार बघा तर 9 चौक 36 रुपये झाला आणि 9 पाचा 45. बी साठी 10 पाचा 50 आणि इथं 9 पाचा 45 झालं. मग बघा ही आली ए ची खरेदी किंमत 36 रुपये आणि इथं होय बी ची खरेदी किंमत 50 रुपये आली. विक्री किंमत तर समान झालेली आहे. आता मग झाले ती कंडिशन मॅच आहे इथं मला. मग आता प्रश्न काय विचारलाय मला तर ए आणि बीच्या खरेदी किंमतीचं गुणोत्तर पाहिजे. मग ए ची खरेदी किंमत किती होती रे 36 रुपये होती. बी ची खरेदी किंमत 50 रुपये आहे. मग 36 आणि 50 आपल्याला माहिती आहे बघा फक्त 2 भाग जातोय बाकी कुणी जात नाहीये. मग 36च्या निम्म जर केला तर 18 होते आणि 50च्या निम्मा केला तर 25 होते. म्हणजेच काय तर दोघांच्या जे काही खरेदी किंमतीचं जे गुणोत्तर आहे ते किती असायला पाहिजे रे तर 18-25 हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे फायनल आन्सर असेल. हे तर कुठेही तुम्हाला दिलेली जी काही खरेदी किंवा विक्री किंमत आहे बघा 5,000 त्या 5,000चा कुठं संबंधच नाही आहे. आणि जर तुम्ही घेऊन जर कॅल्क्युलेशन करत असाल तर कॅल्क्युलेशन खूप मोठं होईल तुमचं. त्यामुळे आणि अशा टाईपचे एक्झाम्पल पण देखील आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये बघितलेत. कुठलं टायटल काय होतं त्या लेक्चरला तर ज्यावेळी आपण 2 वस्तू विकत असतोय त्यावेळी आपल्याला किती नफा शेकडा नफा जो कशा पद्धतीने शोधायचा त्या कन्सेप्टमध्ये आपण ही मेथड जी आहे ती बघितली होती. ठीक आहे चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल जे आहे बघा अशाच पद्धतीचं आहे डिफिकल्टच्या कॅटेगरीमधलं आहे. सोफा सेटवरती डिपेंड असणारं एक्झाम्पल आहे आणि त्याचे जे ऑप्शन्स जे आहेत ते बघा ऑप्शन जे अशा पद्धतीने आहे ती पहिला आहे बघा 19,875.5 थोडेसे मोठे ऑप्शन्स आहेत. तोपर्यंत तुम्ही आन्सर जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत ऑप्शन लिहितो मी जेणेकरून क्रॉस चेकिंग करायला तुम्हाला सोपं पडेल लगेच. दुसरा ऑप्शन आहे बघा 16,526.4 रुपये. तिसरा आहे 20,140.5 20,140.5 आणि चौथा ऑप्शन आहे आपला 11,576.4 असे आपल्याला टोटल 4 ऑप्शन्स आहेत. मग त्यासाठी व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर आय थिंक सोडवण्याचा प्रयत्न नक्की केला असेल. प्रश्न काय सांगितला बघा आपल्याला तर एक व्यापारी एक सोफा सेट 39% नफ्याने विकतो. जर तो सोफा सेट 1,565 रुपये कमीने विकला असता तर त्याला 29% नफा झाला असता. तर 27% नफा कमवण्यासाठी सोफ्याची विक्री किंमत किती असावी. मग बघा मगाशी आपण अशा टाईपचे एक्झाम्पल सोडवले फक्त व्हॅल्यू थोड्याशा मोठे आहेत बघा. म्हणजेच काय सुरुवातीला जो होता बघा तो काय झाला रे तर 39% नफ्यानंच विकत होता तो बरोबर
आता पण तो त्याला काय झालं रे 29% नफाच झालेला आहे. म्हणजे दोन्ही या ज्या काय व्हॅल्यू आहेत बघा त्या नफ्याच्याच कॅटेगरीच्या आहेत. मागच्या एक्झाम्पलसाठी फक्त एकात नफा होत होता आणि एकात तोटा होत होता. त्यामुळे नफा तोटा असेल तर आपण प्लस करायचं असते फरक घेत असताना. पण इथं काय होतं रे फक्त नफाच होतोय. आणि नफा कधी होणार आहे किंवा नफा कमी झाला आहे आणि ते नफा कमी होण्याचं कारण काय आहे तर त्यानं त्या सोफा सेटची जी काही किंमत आहे ती 1565 रुपयानं कमी केलेली आहे बघा. म्हणजे डिफरन्स बघा 39 आणि 29 मध्ये आपल्याला माहिती आहे बघा 10% डिफरन्स आहे. म्हणजेच काय तर ह्या 10%ची जी काही किंमत आहे ती होणार आहे माझी 1565. किती होणार 1565. मग आता पुढं आपल्याला काय सांगितलं बघा तर तिथं 27% प्रॉफिट आपल्याला शोधायचं आहे. मग 27% जर प्रॉफिट काढायचं असेल मला तर टक्क्यामध्ये किती होणार आहे तर 127ची आपल्याला इथं किंमत शोधायची आहे. कितीची 127ची. मग 127 याचा अर्थ इथं का लक्ष ठेवा ही जी किंमत आहे ही कितीची आहे रे तर 10%ची किंमत आहे बरोबर. मग 10%चं जर 127 तर नाही होत डायरेक्टली किंवा करायचं जर झालं तर ते पॉईंटमध्ये व्हॅल्यू जाते बघा. मग पॉईंटमध्ये याचा अर्थ काय तर कॅल्क्युलेशनचा जर विचार केला तर 10% म्हणजे कॅल्क्युलेशन थोडंसं मोठं होईल इथे या ठिकाणी आपलं. ठीक आहे. त्यामुळे तिरकस गुणाकार करू आपण कारण हे डायरेक्टली बघा 10चं 127 पण पट वगैरे असलं काहीच होत नाही आहे. त्यामुळे तिरकस गुणाकार टाकू आपण 127 गुणिले 1565 आणि छेदामध्ये येणार आहे किती तर 10. तर इथं बघा आता आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे आणि इथं जर बघितलं तर 1565 आणि 10 इथं आपण 5 भाग घालू शकतो या दोघांना. पहिला जर भाग घालला तर बघा काय होणार आहे 5 दूनी 10 परत इथं लागेल 5 त्रिक 15 6 उरेल परत 5 एके 5 परत 1चं 15 होईल परत 15ला परत सेम 5 त्रिक 15. ठीक आहे. या पद्धतीने पहिला 5चा भाग लागेल. परत बघा आता हे 2 आहे 2 आपण ह्या 313ला कमी करू शकतोय. म्हणजे जर भाग घालवला तर पहिला भाग लागेल बघा किती रे तर 2 एके 2 परत 1 उरेल 11 झालं 2 पंचे 10 परत 1 उरलं 13 झालं 13ला परत 2 सक्क 12 आणि 2 पंचे 10. आणि फायनली जो गुणाकार आपल्याला करावा लागेल तो बघा काय असणार आहे तर 127 गुणिले 156.5 या दोघांचा आपल्याला काय करावं लागणार आहे इथं गुणाकार करावा लागेल. आणि हा कंपल्सरी असेल कारण हा गुणाकार केल्याशिवाय आपलं फायनल आन्सर इथं येणार नाही आहे. ठीक आहे. मग गुणाकार जर केला बघा तर पहिला कोणाकोणाचा लागेल तर 156.5 आणि ह्याला गुणिले आपल्याला काय करायला लागेल 127 करायला लागेल. ठीक आहे. मग त्यातल्या थोडंसं आता इथं बघा युनिट प्लेसनुसार जर मग असे जसं म्हणलं आपण एकक स्थानी 5 तर येणारच आहे माझं. मग फक्त दुसरी जी व्हॅल्यू आहे बघा इथं 0 आणि इथं 5 आहे. मग गुणाकार जर केला तर एक किती एक्झॅक्टली काढायची गरज नाही आपल्याला. ते फक्त सेकंड युनिट प्लेस आपल्याला शोधायचं आहे. दुसरा अंक शोधायचा आहे जो की इथं दोन्ही ठिकाणी वेगवेगळा आहे बघा. मग एक तर 5 किंवा 0 यापैकी असणार आहे. मग त्यासाठी पहिला जर केलं बघा तर 127 5 जर केलं तर डायरेक्टली जाते बघा 12 पंचे 60 600 झालं आणि वरचं 35 म्हणजे हातचा जो आहे तो माझा किती येणार आहे रे तर 63 येणार आहे. ठीक आहे. मग आता इथं बघा 127 सक जर आपण केलं तर सेम भागाच्या सारखं जाईल तर 12 संग 72 720 झाले आणि वरचं 42 मग 20 आणि 42 762 होणार आहे. मग 762ला जर मी हे 3 ॲड केलं तर 5 येणार आहे बघा. इथं व्हॅल्यू आपल्याला एक्झॅक्टली नको आहे फक्त महत्त्वाचं आहे की इथं नंबर कुठला येणार आहे. त्यामुळे 772 मध्ये जर मी हे व्हॅल्यू ॲड केली 63 तर तिथं बघा 5च येणार आहे. 72 आणि 63 2 आणि 3 5 व्हॅल्यू येते. त्यामुळे इथं 0 तर येत नाही आहे. मग 0 जर येत नसेल तर एकच ऑप्शन राहतो तो माझा तो म्हणजे कुठला असणार आहे 19,875.5 हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. त्यामुळे इथं व्हॅल्यू काढत असताना फायनल आन्सरला तुम्हाला सगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. फक्त तिथं अंदाज घ्या की एकक स्थानी 5 तर येणारच होतं. फक्त इथं व्हॅल्यू कुठली येते 0 येते का 5 येते कॅल्क्युलेशन करून बघा आपल्याला उत्तर किती येणार आहे इथं 5 येते एकक स्थानी. मग त्या बेसिसनं फायनल आन्सर माझं कुठलं असेल 19,000चं ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर असणार आहे. त्यामुळे इथं बघा मी या गोष्टी ज्या आहेत बघा ह्या तुम्हाला एक्झाममध्ये करायला शिकायचं आहे आणि ह्या गोष्टी तुम्ही त्याच वेळी शिकू शकता ज्यावेळी तुम्ही क्लासरूमचं जे काही जे आपण टीचिंग करत असतो किंवा शिकत असतो अशा ह्याच्यामध्ये जर तुम्ही तो अप्रोच जर लावत असेला तरच त्या पद्धतीची पद्धत आपण एक्झाममध्ये जाऊन वापरू शकतोय. पण त्यासाठी तो अप्रोच शोधणं फार गरजेचं आहे. नाहीतर इथं बघा असा गुन्हा करायला म्हटल्यानंतर बऱ्यापैकी विद्यार्थी स्किप करायचं नादी लागतात की यार एवढा मोठा गुणाकार करायचा कधी. पण बघा आपल्याला फायनल आन्सर पण आपण काढलेला नाही एक्झॅक्टली. फक्त आपण अंदाज घेतलाय कॅल्क्युलेशन सेन्स ज्याला म्हणतो आपण त्याचा वापर तुम्हाला फक्त इथे करायचा आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आणि पुढचं एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती सेम बघा छापील किमतीवरती डिपेंड असणार आहे. त्यासाठी सेम व्हिडिओ पॉज करून आन्सर जे आहेत ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आतापर्यंत बरेच अशा टाईपचे एक्झाम्पल झालेत आणि ह्याचे जे ऑप्शन्स आहेत बघा ते आहेत 300 200 100 आणि 150. 4 ऑप्शन्स आहेत 300 200
150 आणि चौथा जो ऑप्शन आहे आपला तो आहे 100. असे हे 4 ऑप्शन्स आहेत जो प्रश्न आता तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय सांगितलं बघा तिथं, तर वस्तूवर 50% सूट दिल्यास 50% नफा होतो, वस्तूवर सूट न दिल्यास होणारा शेकडा नफा किती. म्हणजेच काय अशा टाईपचं एक्झाम्पल मागाशीच झाले बघा. जर एखाद्या वस्तूवर आपण जर 50% डिस्काउंट देत असेल तर 50%चं प्रॉफिट होते. मग त्यानुसार आपल्याला जे छापील किंमत जर आली तर आपल्याला माहिती आहे आपण 3 किमती अशा पद्धतीने नोट करून घेऊन आपल्याला ते एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करायचं आहे. खरेदी, छापील आणि विक्री किंमत. ठीक आहे. मग सुरुवात जी आहे ती अशा पद्धतीचे एक्झाम्पल आपण खरेदी किमतीपासून करतोय. म्हणजेच काय, जर 100 रुपयाला मी खरेदी केला असेल तर नफा किती झाले सांगितले तर 50%चा नफा झाला. 50% नफा याचा अर्थ काय, तर ती जी वस्तू आहे ती मला आता काय करायला लागेल तर 150 रुपयाला विकावी लागणार आहे. ठीक आहे. 50% प्रॉफिट कमवायचं असेल तर. पण हे 150 रुपयाला कधी विकतोय रे मी, जर आपण ती वस्तू 50% डिस्काउंट देऊन विकत असेल तर. ठीक आहे. मग मला सांगा, जर आता इथं हे जे 150 जे आले याच्यामध्ये आपण 50% डिस्काउंट अप्लाय केलेला आहे. मग 50%चा डिस्काउंट मी नाही अप्लाय केला तर मला सांगा छापील किंमत जी आहे ती किती असायला पाहिजे तर 300 रुपये असायला पाहिजे. साधं सरळ सिंपल गणित. कारण साधं इथं बघा क्रॉस चेक उलटं करा. समजा 300 रुपयावरती मला 50%चा डिस्काउंट अप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय 300च्या निम्मा किती असते तर 150 रुपये. 150 रुपये जर वजा केले तर विकायला 150लाच लागेल. झालं. मग अशा पद्धतीनं आपल्याला काय ह्या सुरुवातीच्या सगळ्या व्हॅल्यू आपण इथं काढून घ्यावे लागणार आहेत. आणि त्या अशा पद्धतीने येतील. खरेदी किंमत 100 रुपये, छापील किंमत 300 रुपये असेल आणि विक्री किंमत 150 रुपये असणार आहे. मग आता दुसरी कंडिशन अप्लाय करायची आहे. जर आपण आता डिस्काउंटच नाही अप्लाय केला, म्हणजेच काय, समजा 300 रुपयाची वस्तू मी आता आहे अशी मला 300 रुपयालाच विकावी लागेल, मगच तो डिस्काउंट अप्लाय नाही होणार. मग बघा 100 रुपयाला खरेदी केला होता मी, किती रे तर 300 रुपयाला जर विकत असेल तर इथं सरळ दिसते आपल्याला काय झालेलं आहे तर 200 रुपयाचा नफा झालेला आहे. खरेदी किंमत किती आहे 100 रुपये आणि पर्सेंटेजमध्ये पण पाहिजे 100च होणार आहे. 100 कॅन्सल होईल. याचाच अर्थ काय, या व्यवहारामध्ये टोटल आपल्याला काय होणार आहे तर 200%चा नफा होईल. म्हणजेच काय ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असेल फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न अशाच पद्धतीने बघा. 2 वस्तू विकण्याच्या रिलेटेड एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करा आणि ॲन्सर जे आहे ते आता इथं तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की 2 वस्तू ज्यावेळी आपण विकतो त्यावेळी आपल्याला कशा पद्धतीनं प्रोसेस करावी लागेल. तर एक्झाम्पल बघा काय सांगितले, तर एक व्यापारी 4500 रुपये प्रति शर्ट दराने 2 शर्ट विकतो. एकावर 20% नफा मिळवतो आणि दुसऱ्यावर 40% तोटा होतो, तर त्याचा एकूण शेकडा तोटा किती. म्हणजेच काय, इथं बघा विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे. मग आपल्याला इथं आपण काय टेबलच्या फॉर्मनं आपण अशा टाईपचे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. म्हणजेच काय विक्री किंमत समान आहे बघा. इथं कितीला विकले सांगितलेले तर 4500 रुपयाला. पण पहिला जो शर्ट आहे तो 20% नफ्याने विकायचा आहे आणि दुसरा जो शर्ट आहे तो 40% तोट्याने विकायचा आहे. म्हणजेच काय, पहिला जो शर्ट आहे तो नंबर 1 टाकू आपण आणि त्याच्या काय असणार आहे 2 किमती असतील, खरेदी आणि विक्री. मग इथं जर 100 तर आपण सोडवायचं नाही, अपूर्णांकाचा वापर करायचा आहे. 20%चं माहिती आहे आपल्याला 1/5 असते. म्हणजेच काय, जर त्या पहिल्या शर्टची आपण इथं टाकायचे व्हॅल्यू जी आहे ती किती असते रे 1/5. 5 रुपयाला जर तो शर्ट खरेदी केला असेल तर मला तो किती रे तर 6 रुपयाला विकावा लागेल. नफा होतोय प्लस करतो आपण. दुसऱ्यामध्ये बघा 40% तोट्याने विकायचं आहे. 40% तोट्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे अपूर्णांकात जर काढलं तर ते असते किती रे तर 2/5 असते. म्हणजेच काय, तर 5 रुपयाची वस्तू मी आता किती रे तर 5तनं 2 गेले तर 3 रुपयाला विकावे लागेल, कारण दुसऱ्या केसमध्ये तोटा सांगितलेला आहे. आणि इथं जाऊ प्राईसनं विचारलं आहे बघा फायनल आन्सर, सॉरी त्याचे ऑप्शन्स लिहायचे राहिले माझ्याकडून. 10, 20, 8, 15 असे हे त्याचे ऑप्शन्स आहेत. 10, 20, 8 आणि 15 असे हे या प्रश्नाचे ऑप्शन्स आहेत. मग आता इथं आपल्याला सांगितले बघा की विक्री किंमत समान आहे. मग प्रश्नानुसार आपल्याला जी काय किमती आल्यात आपल्याला बघा 6 आणि 3 आले, विक्री किंमत इथं समान नाही आहे ते आपल्याला करून घ्यावे लागेल. मग त्यासाठी काय करायचं आहे, लसावी घेतो आपण. 6 आणि 3चा जर लसावी काढला तर तो 6च येतोय बघा. म्हणजे इथं खाली फक्त आपल्याला 2 न गुणावं लागेल आणि ते केल्यानंतर विक्री किंमत समान होईल. म्हणजेच काय, पहिला 5 रुपयाची वस्तू 6ला विकली होती, तो होईल बघा 5 दुनी 10 आणि 3 दुनी 6. मग बघा इथं 10 नंतर आपण बेरीज करतो. 15 रुपयाला खरेदी केला होता, मला फक्त काय रे 12 रुपयाची रिकव्हरी झालेली आहे. मग याचाच अर्थ काय, मग इथं मला तोटा झालेला आहे बरोबर. मग 15 रुपयाची वस्तू जर मी 12 रुपयाला विकत असेल तर आपल्याला सरळ दिसते बघा 3 रुपयाचा लॉस झालेला आहे. कशावरती, या 15वरती. आणि हे आपल्याला पर्सेंटेजमध्ये पाहिजे गुणिले 100 होणार आहे. ठीक आहे. मग 3 5 ची 15 जाईल बघा, 1/5 आला आणि 1/5ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती असते तर 20% असते. ठीक आहे. त्यामुळे टोटल व्यवहारामध्ये आपल्याला बघा इथं टोटल 20%चा काय होणार आहे, इथं तोटा होणार आहे. त्यामुळे या एक्झाम्पलसाठी महत्त्वाचं जर काय असेल बघा,
तर ते जे ॲक्च्युअल प्राईस जे आपल्याला सांगितलेलं आहे बघा किती, तर 4,500 रुपये. त्याचं कॅल्क्युलेशनमध्ये कुठेही आपल्याला उपयोग इथं होणार नाही. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा अशाच पद्धतीचा प्रश्न आहे बघा. वस्तूंच्या रिलेटेड जे एक्झाम्पल्स बघितले होते आपण त्या टाईपचं एक्झाम्पल आहे 10. येस, तर प्रश्न काय सांगितलं बघा आपल्याला इथं, तर एक वस्तू 3,300 रुपयेमध्ये विकल्यास होणारा नफा तीच वस्तू 2,970 रुपयेमध्ये विकून होणाऱ्या तोट्याच्या 10 पट आहे. 30% नफा मिळवण्यासाठी वस्तूची विक्री किंमत किती असावी. ठीक आहे, आणि ह्याचे जे ऑप्शन्स आहेत बघा, ते ऑप्शन्स आहेत अशा पद्धतीनं 3,900, 4,200, परत 4,500 आणि चौथा जो ऑप्शन आहे बघा तो आहे आपल्याला किती, सॉरी 3,400 नाही 3,500 आणि 4,000. ठीक आहे, असे हे ऑप्शन्स आहेत. आणि वस्तूंच्या रिलेटेड हे एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपण बघा विकून होणारा तोटा काय तर दुप्पट असतो, तिप्पट असतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे करेक्शन आहे बघा, जे की तुम्ही आपण एखाद्या एक लहानशा सेशनमध्ये तुम्हाला ती करेक्शन करायला लावली होती. जेवढा काय जर बघा आता दुप्पट असेल किंवा जर नफा आणि तोटा जर समान असेल तर आपण काय दोघांची बेरीज करून त्याला छेद 2 करत असतोय. पण जर काय दुप्पट तोटा जो असतो किंवा नफा जो आहे तो तोट्याच्या दुप्पट, तिप्पट, चौपट असं काय असेल तर तेवढे आपण जेवढा काय तोट्याची जी काही विक्री किंमत असते तेवढी पटीने वाढवून आपल्याला त्यांची बेरीज करायची. म्हणजेच काय, तर सुरुवातीची जी काही मला खरेदी किंमत जर पाहिजे असेल तर 3,300 विक्री किंमत तर बदलणार नाहीये. मग तोटा किती रे, तर 10 पट झालेला आहे. मग जर तोटा 10 पट होत असेल तर तोट्याची जी काही विक्री किंमत आहे ती आपल्याला तेवढ्या पटीने वाढवून त्यांची बेरीज करायची. म्हणजे तोटा किती झाला रे मला, तर 9,970 रुपयाला विकल्यानंतर तोटा झालाय. मग ह्याची 10 पट, याचा अर्थ 1 0 फक्त वाढवा आणि ह्या दोन्ही विक्री किमतींना आपल्याला आता काय करायचंय, 11 भागायचं. ठीक आहे, मग आता इथं बघा ह्या 700ला जर मी हे वरचं 300 दिलं तर 30,000 झालं ते. मग 30,000 आणि हे 3,000, मग 30,000 आणि 3,000 किती होणार आहे, तर 33,000 रुपये ही माझी काय असणार आहे, हे दोघांची आली बेरीज. आणि ह्याला भागायचं आपल्याला 11. ठीक आहे, मग 11ने जर भागला तर ह्यातनं आपल्याला काय मिळणार आहे, त्या वस्तूची खरेदी किंमत मिळेल. ठीक आहे, म्हणजे किती होणार आहे बघा, तर 11 त्रिक 33, म्हणजेच काय, तर त्या वस्तूची जी काही खरेदी किंमत आहे ती असणार आहे माझी 3,000 रुपये. आणि पण विकताना आपल्याला काय रे, ह्याला परत 30% प्रॉफिटनं विकायचं आहे. मग जर 30% मी प्रॉफिट यामध्ये ॲड केलं तर आपल्याला बघा 10%ची किंमत दिसते सरळ इथं. 10%ची किंमत किती आहे रे, तर 300 रुपये झाली. 300ची तिप्पट करा 900 झालं. म्हणजेच किती रुपयाला विकावं लागेल रे हे, तर 3,900 रुपयाला विकावं लागेल. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 1 हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे, चलो पुढे जाऊ. आणि पुढचा जो प्रश्न आहे बघा, सेम आता जो प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे तो आत्ताच आपण म्हणजेच मागच्या थोड्या एक 5-6 एक्झाम्पल पाठीमागं आपण या टाईपचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं बघा. तिथं पण आपल्याला याच टाईपचे एक्झाम्पल जे आहे ते सांगितलं होतं. म्हणजे प्रश्न काय सांगितलं बघा इथं आपल्याला, तर खुर्चीची छापील किंमत खरेदीपेक्षा 20% अधिक आहे. जर 20 रुपये सूट देऊन ती खुर्ची 220 रुपयेमध्ये विकली जाते तर होणारा शेकडा नफा किती. आणि ह्याचे जे ऑप्शन्स आहेत बघा 10, 15, 30, 20 असे हे 4 ऑप्शन्स आहेत. 10, 15, 30 आणि 20. सेम छापील किमतीवर आधारित प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही आन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा. फक्त इथं बघा डिस्काउंट जो दिला आहे तुम्हाला तो रुपयामध्ये सांगितला आहे, तो पर्सेंटेजमध्ये दिलेला नाही आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, सुरुवातीला जी काय प्राईज आहे बघा, तर पहिला तर आपण 3 किमती आहे अशा लिहून घेऊया. पहिला असणार आहे माझी खरेदी किंमत, दुसरी असेल छापील किंमत आणि तिसरी असणार आहे कुठली रे, तर विक्री किंमत असणार आहे. ठीक आहे, मग छापील किंमत सरळ सांगितले बघा, तर 20% अधिक लावायचे तुम्हाला. म्हणजेच काय, जर खरेदी मी 100 रुपयाला केला असेल तर छापील किंमत किती रे, तर माझी 120 रुपये लावली पाहिजे. बरोबर. आणि पुढचं जे वाक्य बघा, तर काय, जर 20 रुपये सूट देऊन ती वस्तू 220 रुपयेमध्ये विकली जात असेल तर होणारा शेकडा नफा किती. म्हणजेच काय, तर ती वस्तू जी आहे बघा ती आता काय सांगितलेलं आपल्याला, तर 20 रुपये सूट देऊन 220 रुपयेमध्ये विकायचे. म्हणजे याचाच अर्थ काय झाला मला सांगा, जर बाबांनो मी ती जी वस्तू आहे जर डिस्काउंटच नाही दिला, म्हणजे विक्री किंमत एक्झॅक्टली मिळाले बघा, हे 100, 120 इथं नाही लिहिलं तरी चालेल तुम्ही, कारण एक्झॅक्टली व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला एक्झाम्पलमध्येच प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजेच काय, विक्री किंमत जी आहे बघा ती 220 रुपयाला विकतोय मी. ठीक आहे, मग त्यामुळे इथं आपण काय करूया, 100 वगैरे हे काय लिहायची गरज नाही, डायरेक्टली किमती मिळते आपल्याला. विक्री किंमत 220 रुपये आले. मग तिथं काय सांगितलं बघा, जे काही विक्री किंमत आहे ती कशी आले रे, तर 20 रुपये डिस्काउंट दिला आहे मी.
मग मला सांगा, जर डिस्काउंटच आपण ह्या 220 मध्ये नाही दिला तर छापील किंमत किती असायला पाहिजे रे? तर 240 रुपये असायला पाहिजे, कारण ह्या छापील किमतीवरतीच आपण डिस्काउंट देतो ना. आणि जर डिस्काउंटच नाही दिला तर छापील किंमत किती असायला पाहिजे? 240 रुपये असणार आहे. आणि हे जे 240 रुपये आहे ते 20% वाढवून आले बघा, कारण पहिलंच वाक्य जे होतं ते छापील किंमत खरेदीपेक्षा 20% जास्त आहे. मग जर हे 20% जास्त असेल तर आपल्याला माहिती आहे 20% म्हणजे 5 चं 6 होणार आहे, म्हणजे ही असणार आहे माझी त्या 6ची किंमत. ठीक आहे, 6 चौक 24, 40 झालं. आणि खरेदी किंमत किती असायला पाहिजे रे? मग 200 रुपये असायला पाहिजे. ठीक आहे, बरोबर. मग हे फक्त ह्या ज्या व्हॅल्यू आहेत हे तोंडी करण्याचा प्रयत्न करा की हे 6ला आपण 240 जे घेतले ते डायरेक्टली. मग दोन्ही किमती मिळाल्या बघा. खरेदी मी 200 रुपयाला केला होता, 220 रुपयाला आता विकतोय, तर मला काय होणार आहे? इथं 20 रुपयाचा नफा होणार आहे. खरेदी किंमत किती आहे? 200 रुपये आहे. पर्सेंटेजमध्ये पाहिजे इंटू 100 होणार याला. मग इथं बघा 2 शून्याला हे 2 शून्य कट होतील आणि बेंद आहे 20. याचाच अर्थ काय? ऑप्शन नंबर 1 हे माझं या ठिकाणी काय असणार आहे? फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर आता इथं बघा जेवढे काय आत्तापर्यंत आपण एक्झाम्पल बघितले हे सगळे एक्झाम्पल्स आपल्याला 2024च्या SSC GDच्या एक्झाममध्ये विचारले गेले होते. यामधले पण आपण थोडे सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स घेतले जेणेकरून तुम्हाला हर एक टाईपचे एक्झाम्पल्स म्हणजे वेगळं अजून काय पडू शकतं किंवा आपल्या क्रॅश कोर्समध्ये जे एक्झाम्पल्स घेतलेत ते सोडून अजून काय आपल्याला विचारलं जाऊ शकतं ते तुम्हाला आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने क्लिअर झालं असेल. आणि आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे ते सगळे जे एक्झाम्पल्स आता आपण बघायचे 2025मध्ये म्हणजेच ह्याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जी काय आपली SSC GDची एक्झाम झाली त्या पेपरमध्ये कोणत्या व्हरायटी टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला पडले होते, वेगळं काय होतं, या सगळ्याचा आढावा आपण आता इथून पुढच्या एक्झाम्पलमध्ये घेत आहे. आणि त्यातलं पहिलं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि त्याचे जे ऑप्शन्स आहेत बघा ते असे ऑप्शन्स आहेत. पहिला आहे 167, दुसरा आहे 177, त्यानंतर आहे 192 आणि 187. 192 आणि 187. ठीक आहे. तर इथं बघा तुम्ही आपल्या यूट्यूबच्या होम पेजवरती तिथं मी 3 क्वेश्चन्स टाकले होते जे की SSC GD 2025ला विचारले गेले. त्यामध्ये या टाईपचा प्रश्न देखील त्या क्विजमध्ये मी आपला इन्व्हॉल्व केलेला आहे. त्यामुळे त्याचं सोल्युशन कशा पद्धतीने सोडवू शकता ते तुम्हाला आता क्लिअर होऊन जाईल. तर प्रश्न काय सांगितलं बघा आपल्याला, 1230 रुपये प्रति शेकडा दराने 400 नाशपाती खरेदी करून 980 रुपये नफ्याने विकल्या जातात. तर प्रति डझन नाशपातीचे विक्री किंमत किती? आणि त्याचे ऑप्शन्स जे आहेत ते या पद्धतीने आहेत. ठीक आहे. मग पहिले जे वाक्य बघा ते वाचणं नीट गरजेचं आहे. 1230 रुपये प्रति शेकडा दराने आपण काय केले रे? टोटल 400 नाशपाती खरेदी करून आणलेले. त्या म्हणजे ते जे 1230 रुपये जो काय दर दिलाय बघा आपल्याला तो आहे कशाचा? प्रति शेकडा, म्हणजे 100 नाशपातींसाठी तो दिलेला आपल्याला काय रक्कम आहे ते. मग असे मी किती रे? तर 400 नाशपाती खरेदी करून आणलेले आहेत. बरोबर. मग जर मी 400 नाशपाती खरेदी करून आणले असतील तर इथं संख्या काय झाल्या रे? चौपट झाल्या. मग इथं पण प्राईस चौपट व्हायला पाहिजे. मग इथं जर मी चौपट केली तर किती होणार आहे बघा? चौपट करा. 4 9 गुणा 0 येणार आहे. 4 त्रिक 12, 1 8 9 आणि 4 1 4. ठीक आहे. 4920 रुपये टोटल माझी काय झाली रे? इथं खरेदी किंमत होणार आहे ही माझी. ठीक आहे. ही काय आली माझी टोटल खरेदी किंमत आली सगळ्या त्या जेवढ्या काय मी क्वांटिटी खरेदी केली आहे त्यांची. मग ह्याच्यावरती आपण काय रे? नफा एक दिलाय बघा तुम्हाला. 980 रुपये नफा करून आपण काय करायचंय? सेल करायचंय. म्हणजेच काय टोटल विक्री किंमत मिळेल मला इथं आता. मग विक्री किंमत जी आहे ती काय असणार आहे माझी? 4920 प्लस तो वरचा झालेला नफा जो की किती सांगितलंय रे? तर 980 रुपयेचा काय करायचा आहे? नफ्याने विकायचं आहे. ठीक आहे. प्लस करूया ॲडिशन जर केले 0 8 आणि 2 10 1 जाईल 18 आणि 1 19 1 म्हणजेच काय टोटल 5900 रुपयांना मला टोटल ते नाशपाती मी काय केले तरी विकलेले आहेत. पण ही जी काय विक्री किंमत आलेली आहे ती कशाची रे? टोटल ह्या 400 नाशपातींची. किती काय आहे? टोटल 400 नाशपातींची सगळी विक्री किंमत आहे. मग प्रश्न जो विचारला आपल्याला तर प्रति डझन नाशपातीची विक्री किंमत किती? म्हणजेच काय प्रति डझन याचा अर्थ 12 नाशपातींची तुम्हाला विक्री किंमत काढायची आहे. मग हे जे 5900 जे आलेलं आहे ते कशाचं आलेलं आहे? जसं आत्ता म्हटलं तुम्हाला की टोटल जी विक्री किंमत आलेली आहे ती कशाची आली आपले? तर ह्या 400 नाशपातींची आलेली आहे. ठीक आहे. टोटल तर आपली झाली 4 त्रिक 12 आपलं ही टोटल ही जी खरेदी किंमत जी आलेली त्याच्यामध्ये आपण नफा ॲड करून हे जे आहे ही किती जणांची आत्ता जसं म्हटलं आपण टोटल 400 नाशपातींची ही विक्री किंमत आहे. बरोबर. मग ह्याच्यामधून आपल्याला जर एकाची आधी काढून घ्यावी लागेल एकाची विक्री किंमत. एकाची काढण्यासाठी हे 2 शून्य ॲज इट इज कट होते. मग 4 जर मी ह्याला भाग घालवला तर 4 1 4
बाकी किती होणार आहे रे, तर एक उरेल, एक झालं 19, 19ला बघू शकतो आपण 4 चौक 16 लागेल, 4 चौक 16, 16 म्हणल्यानंतर 19 म्हणलं 3 उरलं 30 झालं, 4 7 28 आणि 4 पंचे 20, म्हणजे 14.75 रुपये ही आली माझी एका नाशपातीची विक्री किंमत. मग अशी आपल्याला प्रति डझन पाहिजे, प्रति डझन याचा अर्थ काय, घ्यायला गुणिले 12 करा, मग गुणिले 12 केलं तर 12 पंचे 60, कॅरी 6 जाईल, 12 साठी 84, 84 6 90 झालं, हातच्या आले 9, 12 चौक 48, 48 आणि 9 जर केला तर 57, 5 12 के 12 आणि 5 17, म्हणजे आणि 2 घरं सोडून पॉईंट येणार आहे. याचाच अर्थ काय, तर प्रति डझन नाशपातींची जी काही विक्री किंमत आहे ती किती असायला पाहिजे रे, तर 177 रुपये हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर अशाच टाईपचं एक्झाम्पल बघा त्या क्विजमध्ये पण अपलोड केलेलं आहे, तर त्याचं जे सोल्युशन आहे ते तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. साधा सिंपल आहे, फक्त एक जनरल प्रोसिजर तुम्हाला इथं फॉलो करावी लागणार आहे. पहिला खरेदी किंमत सगळ्यांची काढून घ्यायची, त्यानंतर परत काय केलं आपण, तर टोटल नफा जो आहे तो 980 ॲड करायचा, विक्री किंमत मिळेल, आणि विक्री किंमत जी आहे त्यातनं एकाची काढा किंवा 12ची डायरेक्टली काढली तरी चालेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा पण प्रश्न जो आहे तो बघा अशा याच कॅटेगरीचा आहे, फक्त तिथं किमती ज्या आहेत त्या बदललेल्या आहेत, बाकी प्रश्नाचा जो टाईप आहे तो अजिबात तिथं चेंज झालेला नाही आहे. आणि ह्याचे जे ऑप्शन्स आहेत बघा ते आहेत अशाच कॅटेगरीमधले आहेत, 187, 177, त्यानंतर हे 167 आणि 192 असे हे या प्रश्नाचे 4 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, प्रश्न सेम आहे बघा, सेम कॅटेगरीचा आहे, त्यामुळे व्हिडिओ पॉज करून आता तुम्ही सेम प्रोसेस फॉलो करायची जी आत्ता आपण केली ती. मग काय प्रश्न सांगितलं बघा आपल्याला, 1240 रुपये प्रति शेकडा दराने 400 पेरू खरेदी करून 940 रुपये नफ्याने विकले जातात, तर प्रति डझन पेरूंची विक्री किंमत किती. बघा म्हणूनच तुम्हाला म्हणलं की सेम प्रश्न काही वेगळं करायचं नाही आहे. आणि इथं लक्षात ठेवा, तुम्हाला टोटल 400 मध्ये कॅल्क्युलेशन हे करावंच लागणार आहे, कारण टोटल जो नफा जो सांगितला आहे बघा, जो की 940 रुपये आहे, तो सगळे पेरू सेल करून जो काय नफा होतोय तो तुम्हाला तिथं दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही तिथं एकाचं वगैरे कॅल्क्युलेशन करत बसू नका, ॲज इट इज व्हॅल्यू घेत जावा. ठीक आहे, म्हणजेच काय, तर सेम प्रोसेस बघा, 1240 रुपये जो आहे तो माझा काय सांगितलंय, जसं तुम्हाला म्हणलं की प्रति शेकडा पेरूंचा दर आहे. मग असे मी 400 पेरू जर खरेदी केले असतील तर चौपट झालेले आहे, इथं पण आपल्याला काय करावं लागेल, चौपटच करायला लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे किती होणार आहे बघा, 0 4 चौक 16, 6 1 8 9 आणि 4 के 4, 4960 रुपये आला माझा इथं टोटल खरेदी किंमत आली त्या 400 पेरूंची. ठीक आहे, आणि यावरती मी काय केले रे, तर 940 रुपयाचा नफा कमवलेला आहे. 940 रुपये मग ॲड करा, आपल्याला काय मिळणार तिथं टोटल विक्री किंमत मिळेल. ठीक आहे, किती येणार बघा, 10 1 18 19 1 सेम येते बघा, 5900 रुपये ही आली माझी काय रे विक्री किंमत आली. ठीक आहे, ही आली माझी काय विक्री किंमत. आणि मगाच्याच एक्झाम्पलमध्ये बघा तिथं 400 नाशपाती होते, इथं पण 400 पेरूच आहेत, त्यासोबतच विक्री किंमत पण माझी 5900 होते. मग ह्या दोन्ही किमती जर समान असतील तर मला सांगा, इथं जी काय प्रति डझन जी काय सेलिंग प्राइस असणार आहे, म्हणजे जी विक्री किंमत आहे ती पण लक्षात ठेवा इथं समानच असणार आहे, ही देखील इथं बदलणार नाही. त्यामुळे पुढं सोडवत बसू नका, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला नीट क्लिक झालं पाहिजे. आणि सोडवायचं असेल तर तुम्ही इथून पुढं सेम प्रोसेस करायची आहे. ही 400ची विक्री किंमत आहे, एकाची काढून घ्या किंवा डायरेक्टली 12ची काढली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण उत्तर जे आहे ते तुमचं 177 येणार आहे, दुसरं कुठलंही उत्तर येणार नाही. क्लिअर आहे, चलो पुढे जाऊ. आणि पुढचा जो प्रश्न आहे आता तो थोडासा वेगळ्या कॅटेगरीचा आहे, त्यासाठी व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर जे आहे ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा. आणि ऑप्शन जे आहेत बघा याचे तर आहेत 42 48 56 आणि 50. ऑप्शन जे सांगितले 42 48 56 आणि 50. थोडासा वेगळा टाईपचा प्रश्न आहे, म्हणजे सोडवायला मजा येईल तुम्हाला, की एक्साइटिंग एक क्वेश्चन आहे, जनरल आपल्या झालेल्यामधलं टाईपचे एक्झाम्पल नाही आहे, वेगळे एक्झाम्पल आहे. काय सांगितलं बघा तिथं, तर एक सेल्समन त्याच्या दुकानात 25 खरेदी करा आणि 5 मोफत मिळवा अशी ऑफर लावतो. तो 5 रुपयाला खरेदी केलेली वही 10 रुपये प्रति वही दराने विकतो, तर त्याचा शेकडा नफा आणि शेकडा सूट यामधील अंतर किती. म्हणजे प्रश्न नीट समजून घ्या आधी. आपण
डिस्काउंटमध्ये जे काही टाईप जो बघितला आहे आपण, किंवा एकावर एक मोफत देतो आपण, किंवा 2वरती 2 खरेदी करा 1 मोफत मिळवा, अशा ज्या काही स्कीम असतात ह्याच्यामध्ये जे काही पर्सेंटेज प्रॉफिट जे कॅल्क्युलेशन केलं जातं त्या बेसचं हे एक्झाम्पल आहे. त्यासाठी एकदम म्हणजे एक जबरदस्त एक्झाम्पल आहे बघा. सोडवायला तुम्हाला मजा येईल, पण तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मगच तुम्हाला ती एक्साइटमेंट जाणवेल की यार काय प्रोसेस इथं तुम्हाला करावी लागेल. ठीक आहे. तर बघा प्रश्न सुरुवातीला जी काय खरेदी आणि विक्री किंमत आहेत बघा त्या तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजेच काय, त्या दुकानदारानं ती एक जी वही आहे ते त्यानं 5 रुपयाला खरेदी केली होती, पण विकतोय किती तर 10 रुपये दरानं विकतोय तो. म्हणजेच काय, तर टोटल बघा त्यानं 30 वह्या विकल्या त्या. बरोबर. काय स्कीम काय होती, 25 खरेदी करा आणि 5 मोफत मिळवा. म्हणजे याचाच अर्थ काय की तो जो आहे दुकानदार जो आहे तो टोटल बघा 30 वह्या विकणार आहे. मग त्याच्या जवळचे दुकानदाराजवळचा जर विचार केला तर त्यानं 30 वह्या विकल्या, त्यानं स्वतः कितीला खरेदी केली तर 5 रुपयाला एक वही खरेदी केली ती. याचाच अर्थ काय, तर त्या दुकानदारासाठी जी काही खरेदी किंमत जी आहे ती तुम्हाला इथून मिळेल. मग 30 वह्या विकल्या होत्या, 5 रुपये दर होता, खरेदी किंमत किती आली रे तर 150 रुपये आली. बरोबर. हे मला पहिली खरेदी किंमत मिळाली. विक्री किंमत एक मिळेल बघा तुम्हाला. विक्री किंमतीला जे वाक्य आहे ते काय आहे, विकणार आहे तो 30 वह्या, पण स्कीम काय होती, तुम्ही 25च खरेदी करायचे. मग जर दुकानदार एखादा कस्टमर जर आला तर त्यानं खरेदी किंमत केल्यानंतर 25च वह्या तो घेऊन जाणार आहे, घेऊन जाणार 30, पण पे जे आहे तो त्या 25 वह्यांसाठीच करणार आहे. आणि दर त्यानं जो सांगितला आहे एका वहीला 10 रुपये दर आहे. मग अशा त्यानं 25 वह्या विकलेल्या त्या. म्हणजे जी विक्री किंमत आहे बघा त्या दुकानदारासाठी ती किती असायला पाहिजे रे, तर 25 10 250 रुपये हे काय असणार आहे त्या दुकानदारासाठी विक्री किंमत असणार आहे. बरोबर. किती असणार आहे, 250 रुपये विक्री किंमत आली आणि खरेदी किंमत आली 150 रुपये. अजून एक किंमत राहिलेली आहे तुमची कुठली, तर छापील किंमत राहिलेली आहे बघा. ते कोणती राहिलेली आहे, छापील किंमत आहे. कारण ज्यावेळी आपण शेकडा सूट देतो त्यावेळी आपल्याला माहिती आहे की ती छापील किंमत इथं आलीच पाहिजे. मग छापील किंमत इथं नीट समजून घ्यायची आहे बघा. ऑफर काय होती, तर दुकानदार जो आहे तो टोटल 30 वह्या देणार आहे. मग ऑफर जी आहे ती त्या 30 वह्यांवरती लागली पाहिजे ना, आणि त्या 30 वह्यांची जी काही विक्री किंमत आहे ती 10 रुपये आहे. म्हणजेच काय, टोटल इथं लक्षात ठेवा, छापील किंमत काढत असताना तुम्हाला 30 वह्या कन्सिडर करायच्या आहेत. मग अशा पद्धतीने तुमचे हे तिन्ही किमती असणार आहेत. खरेदी किंमत तर साधी सिंपल आहे, टोटल त्यानं 30 वह्या विकणार आहे तो, आणि त्याच्यावरती एकाची प्राईस जी आहे ती 5 रुपये होती, 150 रुपये आली माझी खरेदी किंमत. विकताना मात्र तो दुकानदाराला 25 वह्याचंच पेमेंट करून घेणार आहे, आणि दर सांगितलाय त्यानं 10 रुपयाचा, म्हणजे 250 रुपये विक्री किंमत आली. आणि छापील किंमतीला म्हणला तर 30 रुपये होतात 10 रुपयाच्या कंडिशननुसार. मग झालं बघा. मग आपल्याला जो पाहिजे तो शेकडा नफा आणि शेकडा डिस्काउंट यामधला डिफरन्स शोधायचा. मग मला पहिला तर नफा आपण काढून घेऊया, शेकडा प्रॉफिट, पर्सेंटेज प्रॉफिट इथं काढून घेऊ आपण. मग पर्सेंटेज प्रॉफिटला बघा, 150 रुपयाला खरेदी केला होता, 250 रुपयाला विकतोय मी. मग मला नफा किती झाला रे, तर 100 रुपयाचा झालेला आहे. कशावरती, तर 150 वरती पर्सेंटेजमध्ये लागणार आहे गुणिले 100 होईल. ठीक आहे. मग 50 कटिंग करूया बघा, 50 दोन्ही आणि 50 त्रिक. मग 2/3 आलं. 2/3 ची व्हॅल्यू आपल्याला पाठ आहे रे किती असते, तर 66.66% एवढा मला काय होणार आहे, त्या प्रॉफिट काय होणार आहे, पर्सेंटेज प्रॉफिट होईल. ठीक आहे. दुसरा एक असणार आहे की शेकडा सूट, म्हणजे डिस्काउंट किती दिला आम्ही. ठीक आहे. मग शेकडा सूट जी आहे ती बघा, तर इथं किती रे, तर 250 रुपयाला विकतोय मी, पण घ्यायला किती पाहिजे होतं, 300 रुपये घ्यायला पाहिजे होते त्या कस्टमरकडनं, पण मी 300 रुपये न घेता 250 रुपये घेतोय. याचा अर्थ काय झाला, तर इथं मी 50 रुपयाचा डिस्काउंट दिला. बरोबर. कशावरती, तर 300 वरती, आणि टक्क्यामध्ये लागणार मला गुणिले 100 होणार आहे. हे बघा, 50 × 50 आणि 50 × 300 होईल. आणि 1/6 आलं, आणि 1/6 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती असते रे, तर 16.66% असते. ठीक आहे. 16.66. मग प्रश्न तोच आहे मला, झालेला शेकडा नफा आणि जो काही डिस्काउंट जो मी ऑफर केला या दोघांमधला डिफरन्स किती. मग 66.66 आणि 16.66 मधला जर डिफरन्स काढला तुम्ही, जो की किती असतो रे, 50%. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. त्यामुळे बघा, ही प्रोसेस तुम्हाला करायचं या एक्झाम्पलसाठी. साधी सिंपल मेथड, कुठेही शॉर्टकट्स म्हणा किंवा काय वेगळं अप्लाय करायची गरज नाही, जेणेकरून एक्झाम्पल एक प्रॉपर वेनं पण तुम्हाला सॉल्व्ह झालं पाहिजे आणि सोबत ते समजलं पण पाहिजे.
त्यामुळे वेगळी कुठली ट्रिक किंवा अजून काय शॉर्टकट असू शकतो का याचा अजिबात विचार करत बसू नका आणि तो मिळणार पण नाही आहे तुम्हाला. जनरल एक्झाम्पल आहे, हे सॉल्व करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही शिकायच्या आहेत, लक्ष ठेवा. जर तुम्ही SSC GDची तयारी करत असाल तर तुम्हाला अशा टाईपच्या लेवलच्या प्रश्नांना सामोरं जायचं आहे. त्यामुळे अशा प्रश्नांचं प्रॅक्टिस असणं हे फार गरजेचं आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. प्रश्न जो आहे पुढचा तो वस्तूंवरती डिपेंड असणारा हा प्रश्न आहे. त्यासाठी व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर जे आहे ते तुम्ही आता काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऑप्शन्स लिहितो त्याचे बघा आणि ऑप्शन जे आहे ते सांगितले. पहिला जो आहे बघा तो 106.67 तोपर्यंत प्रश्न सोडवायचा तुम्ही सर्वांनी. दुसरा आहे 66.67, तिसरा आहे 93.37 आणि 6.67, 93.37 आणि 6.67 असे हे 4 ऑप्शन्स आहेत या एक्झाम्पलसाठी. ठीक आहे, तर प्रश्न बघा काय सांगितलं आपल्याला. तर 15 आंबे 250 रुपये मध्ये खरेदी केले जातात आणि इतर 9 आंबे 200 रुपये मध्ये खरेदी केले जातात. जर सर्व आंबे 240 रुपये डझन दराने विकल्यास होणारा शेकडा नफा किती? ठीक आहे, तर इथं बघा खरेदी करण्याची 2 कंडिशन्स आहेत. पहिला जो आहे तो 15 आंबे खरेदी केलेत, रेट आहे 250 रुपये. ठीक आहे, किती 15 आंबे खरेदी केले, किती दराने, तर 250 दरानं. नंतर बघा 9 आंबे खरेदी केलेत अजून इतर, त्यांचा जो दर आहे तो 200 रुपये आहे. मग इथं बघा टोटल विचार केला तर 15 आणि 9 किती होणार आहे, तर 24 आंबे मी खरेदी केले. बरोबर, टोटल प्राइस किती गेली माझी, तर 450 रुपये गेली. ठीक आहे, म्हणजे 450 रुपयेमध्ये मी काय केलं रे, तर 24 आंबे खरेदी केले. मग प्रश्नामध्ये आता विकण्याची कंडिशन सांगितली बघा, तर 240 रुपये प्रति डझन दराने विकायचे. किती, 240. मग इथं बघा 24 आंबे खरेदी केले असतील, 24 आंबे म्हणजे 2 डझन झाले. मग जर रेट जो आहे तो 240 रुपये जर डझन असेल, तर जर मी 2 डझन जर विकले तर मला सांगा किती रुपये कलेक्शन होईल रे माझं, 480 रुपये होणार आहे. आणि हे 480 हे म्हणजे माझं काय झालं रे, तर विक्री किंमत झाली. मग झालं बघा 450 रुपयाला मी जर खरेदी केले असेल टोटल आंबे, विकतोय मी 480 रुपयाला. नफा बघू शकता असा सरळ दिसते, 30 रुपयाचं प्रॉफिट झाले. कशावर झाले, तर 450 वरती झालेलं आहे. आणि हे मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे, काय होणार आहे इथं, गुणिले 100 होणार आहे. ठीक आहे, मग इथं बघा ह्या दोघांना भाग कट करूया, 5 3 1 3 आणि हे होणार आहे 15 3 45. 15 ना आता ह्याला कटिंग करूया, हे जाईल बघा 15 पहिला 15 सक 90, परत 10 उरलं 100 झालं आणि 100ला परत 15 सक 90 लागेल, म्हणजे 6.67. हे कंटिन्यू वाढत जाणार आहे बघा. त्यामुळे उत्तर जे आहे माझं ते किती असायला पाहिजे रे, तर 6.67% एवढं मला काय होणार आहे त्या व्यवहारामध्ये प्रॉफिट होणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. येस, नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. तर हे बघा, हे वस्तूंसंबंधी आपण जे काही लेक्चर बघितलं होतं त्या लेक्चरमध्ये आपण या टाईपचं एक्झाम्पल जे आहे ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ह्याचे जे ऑप्शन्स आहेत बघा ते आहेत 300 360, 4 ऑप्शन्स आहेत टोटल आपल्याला. 300 360, त्यानंतर आहे 320 आणि 350. ठीक आहे, हे असे 4 ऑप्शन्स आहेत. त्यामुळे ॲन्सर जे आहे ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. वस्तूसंबंधी क्वेश्चन आहे. काय सांगितलं बघा, तर 20% तोट्याने 160 रुपयामध्ये 50 केळी विकली जातात. 10% नफा मिळवण्यासाठी 1540 रुपयामध्ये किती केळी विकावी लागतील. म्हणजेच डबल कंडिशनचं एक्झाम्पल आहे. पहिल्या कंडिशनमध्ये आपल्याला तोट्यानं जे आहे ते प्राईस जे आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजे जे 50 केळी बघा, जर मी 160 रुपयाला जर विकत असेल तर त्यामध्ये आपल्याला काय होतं रे, तर 20% तोटा होतोय. मग आपल्याला माहिती आहे 20% जर तोटा होत असेल तर 20%चा अपूर्णांकात किती असते रे, तर 1/5 असते. म्हणजेच 5 रुपयाची वस्तू मी काय होणार रे, 4 रुपयाला विकेन. बरोबर, आणि हे 4 म्हणजेच मला काय सांगितले रे, तर 160 रुपये सांगितलेलं आहे. मग 4ला 160 असेल तर हे बघा 4 चोक 16 म्हणजे 4 पट आहे. म्हणजेच इथं पण 40 पट व्हायला पाहिजे. म्हणजेच किती असायला पाहिजे रे, तर हे 200 रुपये माझे काय असणार आहे रे, तर खरेदी किंमत असेल. ठीक आहे, काय असणार आहे, 200 रुपये खरेदी किंमत असणार आहे. पण किती, तर 50 केळ्यांची. कारण तिथं पुढं आपल्याला काय सांगितलं, आपण 50 केळी विकतोय. म्हणजेच काय, तर इथं बघा आपल्याला एका केळाची खरेदी किंमत मिळेल. म्हणजेच इथं सुरुवातीला जे सांगितले आपण इथं 50 केळी विकतोय. मग इथं बघा 50 केळी जर मी 200 रुपयाला विकत असेल तर आपण काय रे मिळेल, म्हणून आपण म्हणू शकतोय सरळ की एका केळाची जी काही खरेदी किंमत आहे ती किती असायला पाहिजे, 50 केळांची 200 रुपये असेल तर एका केळाची किती यायला पाहिजे रे, तर 4 रुपये हे माझे काय मिळेल, मला खरेदी किंमत मिळणार आहे.
ठीक आहे. मग आता ही खरेदी किंमत मिळाली, मग ह्यानंतर आपल्याला आता काय करावं लागेल तर विक्री किंमत शोधायची. पण विक्री किंमत कशी तर पुढं सांगितलं आपल्याला, आता ते जे केळ आहे ते मला 10% नफ्यानं विकायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे की 4चं जर 10% काढलं मी तर ते 0.4 रुपये असते, बरोबर. म्हणजेच काय तर एका केळाची जी काही विक्री किंमत जी असणार आहे ती किती रुपये असेल रे माझी, तर 4.4 रुपये असायला पाहिजे. ठीक आहे, किती येणार आहे 4.4 रुपये. मग असं टोटल कलेक्शन किती करायचं आहे मला, तर 1540 रुपये करायचं आहे. मग यामध्ये आपल्याला जर केळांची संख्या पाहिजे असेल तर अशाच एक्झाम्पलमध्ये काय एकूण रुपये जे असतात आपले त्याला काय करायला लागेल रे, तर एका केळाच्या व्हॅल्यूनं काय करायला लागेल आपल्याला भागावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय तर इथं बघा तर भाग घालला तर इथं बघा इथं शून्याला पॉईंट जो आहे तो पॉईंट काढला तर अंशामध्ये 1 0 वाढणार आहे माझा. ठीक आहे, मग त्यानंतर 44नं जर भाग घालला आपण तर 44ची जर तिप्पट केली आपण डायरेक्टली तर येते का बघा, किंवा दुप्पट वगैरे करू, किंवा 44नं करण्यापेक्षा 11नं भाग जातो बघा. 11 चौक 44 आणि इथं पण सेम लागेल 11 1 11 4 होईल, परत 11 चौक 44 म्हणजे 1400 आलं. 1400 4नं परत भाग घालूया, 4 3 12 2 उरेल 20 झालं आणि 4 पंचे 20 म्हणजेच 350. म्हणजेच काय रे ऑप्शन नंबर 4 हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. म्हणजे टोटल आपल्याला 350 एवढी केळी जी आहेत ती त्या व्यवहारामध्ये विकावी लागतील. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे सोपा आहे बघा, वस्तूंच्याच रिलेटेड किंवा त्याच कन्सेप्टवरती डिपेंड असणारा हा प्रश्न आहे, फक्त त्यामधला दुसरा टाईप आहे. म्हणजेच व्हिडिओ काय सांगितलं आपला प्रश्न काय सांगितलं बघा आपल्याला तर बबन 150 खुर्च्या विकून तो 90 खुर्च्यांच्या विक्री किमती एवढा नफा मिळवतो तर त्याचा शेकडा नफा किती. आणि ऑप्शन्स आहेत 145 160 150 145 160 त्यानंतर आहे 150 आणि चौथा ऑप्शन आहे 155. ठीक आहे, असे हे 4 ऑप्शन्स आहेत. सिंपल क्वेश्चन आहे, आपण अशा टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी आपल्या ह्या क्रॅश कोर्समध्ये बघितलेत नफ्या तोट्याच्या लेक्चरमध्ये. तर काय करतो रे आपण ह्याच्यामध्ये, म्हणजेच काय तर त्यानं 150 खुर्च्या विकून म्हणजे विक्री किंमत 150 रुपये आपल्याला मिळते इथं. ठीक आहे, एकाची किंमत आपण एकच मानत असतो अशा टाईपच्या एक्झाम्पलला. म्हणजेच काय तर 150 खुर्च्या जर विकत असेल तर विक्री किंमत पण 150 रुपये असायला पाहिजे. आणि त्यानंतर एक वाक्य वापरले बघा, त्याला काय झालं आहे तर नफा झालेला आहे. नफा किती झाला आहे तर 90 खुर्च्यांच्या विक्री किंमत एवढा झालेला आहे. मग नफा पण म्हणजेच माझा 90 रुपये येणार आहे. ठीक आहे, मग यामधून राहते फक्त आपल्याला काय रे तर खरेदी किंमत शोधायची असते. मग आपण बघितले जर नफा होत असेल तर तो काय करायचा असतो आपल्याला तर विक्री किमतीमधून मायनस करावा लागतो. म्हणजेच काय 150 मधनं जर 90 गेले तर 60 रुपये ही आपली काय असणार या ठिकाणी खरेदी किंमत असायला पाहिजे. ठीक आहे, मग बघा 60 रुपयाला खरेदी केली तर मी काय करतो रे तर इथं बघा सरळ दिसते की 90 रुपयाचा काय झालं रे मला प्रॉफिट झालेला आहे. आणि मग अंशात टाकतो ते खरेदी किंमत काय 60 रुपये आहे, पर्सेंटेजमध्ये लागणार आहे गुणिले 100 करतो आपण. ठीक आहे, मग ह्याला 30नं कटिंग होते बघा, 30 त्रिक 90 30 दुनी 60 परत हे जाणार आहे 2 पंचे 10 आणि हे 5 त्रिक 15 म्हणजेच काय रे तर 150% एवढा काय होणार आपल्याला त्या व्यवहारामध्ये नफा होणार आहे. ठीक आहे, सिम्पल सोपं एक्झाम्पल होतं. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल फसवणुकीवर डिपेंड असणारे जे एक्झाम्पल्स आहेत बघा त्या टाईपचं हे एक्झाम्पल आहे. आणि इथं ऑप्शन जे आहे ते लिहिलेले नाही आहेत. त्याचं रिझन असं आहे की ॲन्सर जे आहे आपल्याला ते पूर्णांकयुक्तमध्ये शिफ्ट करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही पण जे ॲन्सर आहे ते त्या पद्धतीनं काढण्याचा प्रयत्न करा. पूर्णांकयुक्तमध्ये तुम्हाला ॲन्सर काढायचं आहे, पॉईंटमध्ये वगैरे ॲन्सर जे आहे ते आपल्याला काढायचं नाही आहे. ठीक आहे, तर प्रश्न काय बघा, एक बेईमान दुकानदार त्याचे सामान खरेदी किमतीवर विकण्याचा दावा करतो परंतु तो विकताना 26% कमी वजनाचा वापर करत असेल तर त्याचा शेकडा नफा किती. मग बघा असले बेसिक टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण आपल्या ह्या फसवणुकीच्या एक्झाम्पलमध्ये बघतो. आणि जे कंपॅरिझन जे आहे ते सगळं आपण काय करत असतो तर 1000शी करत असतो. म्हणजेच काय अशा टाईपच्या बेसिक एक्झाम्पलला विक्री किंमत जी आहे ती नेहमी माझी किती असते तर 1000 रुपयेच मानतो आपण. पण तो 1000 ग्रॅम देत नाही आहे, तो काय करतोय रे तर 26% कमी वजनाचा वापर करतोय. मग जेवढ्या वजनाचा वापर म्हणजेच काय 26% कमी जर केलं तर 260 ग्रॅम कमी देणार तो. मग 260 ग्रॅम जर वजा केला आपण 1000मधून तर किती राहणार बघा, ते 740 ग्रॅम राहील माझं. ठीक आहे, म्हणजे आणि जेवढ्या वजनाचा वापर करतो तीच किंमत काय बनत असते रे आपली तर खरेदी किंमत बनत असते. बेसिकचा एकदम फसवणुकीच्या एक्झाम्पलमध्ये बेसिक क्वेश्चन्स जे आहेत ते आपण बघितले होते. आणि झालं मग बघा 740ला खरेदी करतोय तो 1000 रुपयाला विकतोय, याचा अर्थ काय झाला रे तर 260 ग्रॅमचा किंवा 260 रुपयाचा त्याला नफा झाला. आणि खरेदी किंमत किती होती माझी 740 आणि हे टक्क्यामध्ये लागेल मला गुणिले 100 होणार आहे. ठीक आहे, इथं बघा हे 2 शून्य कट होतील, इथं लागेल भाग 2 2 लागेल 13 आणि इथं 74च्या निम्मा किती जातोय तर 37. ठीक आहे,
या पद्धतीने मांडणी होईल माझी. मग आता इथं बघा परत आता कुठं भाग जात नाही, 37 तर पूर्ण संख्या मूळ संख्या आली म्हणजे हे काय होणार आहे तर 1300 भागिले 37. ठीक आहे. म्हणून जसं आता तुम्हाला म्हणलं अपूर्णांकात एवढंच उत्तर राहील माझं. पण आपल्याला जसं म्हणलं की ऑप्शन जे प्रोव्हाइड केले होते ते पूर्णांकयुक्त व अपूर्णांकात होते. मग त्या बेसिसवर 37नं जर आपण भाग घालवला बघा, 37ची दुप्पट किती रे तर 74 जाते. 74ची दुप्पट केली तर ती की 140 जास्त जाते ते. त्यामुळे 37 त्रिकचा इथं भाग लागेल मला पहिला. ठीक आहे. आणि 37 त्रिक किती असतात तर ते असते 111. मग 111 जर वजा केलं मी 130मधनं तर 19 राहणार आहे आणि त्यानंतर एक वरचा 0 म्हणजे हे 190 झालं. मग 190ला परत बघा 4चा भाग लागेल, चौपट होईल ते. मग 74ची जर मी चौपट केली तर ते असते 156 बरोबर. मग 190मधनं जर मी 56 वजा केलं तर 56ला 4 दिलं बघ तर 60 होतंय बघा. ठीक आहे. आणि वरचं 34 म्हणजे वरचं 30 येणार ते, म्हणजे बाकी किती राहिले 34.34/37 हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर 37ची चौपट जर लावली आपण जे की किती असते रे तर 74ची दुप्पट केली 148 असते ती. 148 म्हटल्यानंतर 148ला 2 दिलं तर 50 समा 1 मिनटं 37ची चौपट किंवा 5 पट लागेल माझ्या मते. 5 त्रिक 15 150 झालं आणि 5 7 35. यस इथं 5चा भाग लागतोय बघा 190 लागल्यानंतर 37 5 जे की किती जाणार आहे 5 त्रिक 15 म्हणजे इथे येईल ते 5चा भाग लावलेला आपण. 5 त्रिक 15 150 झालं. 150 आणि वरचं ते 35 म्हणजे किती 185 लागेल. 185 म्हटल्यानंतर 35ला 5 बाकी राहील म्हणजे फायनल आन्सर जे असलं आपला असायला पाहिजे ते असेल 35.537% एवढा आपल्याला काय होणार आहे त्या व्यवहारामध्ये नफा होणार आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे एवढा जो चेंज आहे बघा तो हाच आहे की फायनल आन्सर जे आहे ते आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात काढायचं होतं. हे पॉईंटमध्ये कन्वर्जन करायचं नाही किंवा साध्या अपूर्णांकात इथं ठेवायचं नव्हतं आपल्याला. बाकी वरच्या टाईपचे वरचं जे कॅल्क्युलेशन आहे ते ऑलरेडी आपण बघितले की कशा पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल नफा तोट्यामधील बेसिक टाईपचे जे क्वेश्चन्स आपण बघितले होते बघा त्या टाईपचं हे एक्झाम्पल आहे. आणि ह्याचे जे ऑप्शन्स आहेत बघा ते 15% तोटा 15% नफा म्हणजे रिपीट 2-2चे आहेत म्हणजे दर सेम आहे इथं परत म्हणजे 15 तोट्याच्या ऐवजी फक्त नफा आहे. त्यानंतर सेम आहे बघा 10% नफा एक आहे, व्हॅल्यू सेम आहे पण 10% काय होणार आहे इथं तोटा. असे हे 4 ऑप्शन्स आपल्याला इथं सांगितलेले आहेत. येस तर प्रश्न काय सांगितलं आपल्याला बघा एक वस्तू 35,400 रुपयामध्ये विकल्यास 18% नफा होतो. तीच वस्तू 33,000 रुपयाला विकल्यास होणारा शेकडा नफा अथवा तोटा किती. आणि त्याचे बघा हे 4 ऑप्शन्स आहेत. आणि ऑप्शन्स बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की नफा आणि तोटा असे दोन्ही शब्द आहेत. कारण ते प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले की नफा होत असेल का तोटा होतो ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. मग पहिली जी किंमत आहे बघा विक्री किंमत 35,400 रुपये तेवढ्याला जर आपण विकत असेल तर मला आपलं 18% काय होतं रे प्रॉफिट होतं. मग आपल्याला माहिती आहे की 18% जर नफा होत असेल तर आपण 100त प्लस करतोय ते. ठीक आहे. म्हणजे ते किती होणार आहे 118% होणार आहे. आणि हे प्राईज आहे 35,400. आता 30 वस्तू जी आहे ती आपल्याला काय रे तर 33,000 रुपयाला विकावी लागेल. मग सेम इथं पट तर काय मिळत नाही. मग अशा वेळी आपण काय रे त्रिकस गुणाकारमध्ये आपल्याला जावं लागेल. म्हणजेच 118 गुणिले 33,000 आणि छेदामध्ये येणार आहे किती रे तर 35,400. ठीक आहे. या पद्धतीने कॅल्क्युलेशन होईल आपलं. इथं बघा ह्या 2 शून्यांना हे 2 शून्य गेले माझे आणि 118ची तिप्पट जर केली तर 11 त्रिक 33 हे जाते बघा. 118ची जर तिप्पट केली तर ती डायरेक्टली 354 मिळते. म्हणजे 18 त्रिक 54 आणि हे 100चं 300. ठीक आहे. परत ह्या 3 इथं भाग जाईल माझा हे येणार आहे किती रे तर 110 येईल. मग 110 हे माझं फायनल आन्सर येतं. मग अशा टाईपच्या एक्झाम्पलला आपण ऑलरेडी आता मगाशी लेक्चरमध्ये एक्झाम्पल बघितले बघा. आलेली किंमत जर 100पेक्षा जास्त असेल तर आपल्याला म्हणतो आपण नफा होणार आहे. आणि 100पेक्षा केवढी जास्त आहे तर 10 जास्त आहे. याचाच अर्थ काय तर व्यवहारामध्ये आपल्याला तिथं काय होणार आहे 10% नफा होणार आहे. ठीक आहे. कारण फायनल आन्सर जे आहे ते आपलं 110 येते. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आणि आजच्या लेक्चरचं एक लास्ट एक्झाम्पल जे आहे ते तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्यासाठी बघा व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. 2 वस्तूंवर आधारित असणारं हे एक्झाम्पल आहे. ऑप्शन्स जे आहेत ते बघा काय काय आहेत आपल्याला. तर पहिला आहे 0.5 त्यानंतर आहे 0.25 आणि नफा तोटा आहे बरं का. हे पहिला आहे तो नफा असा शब्द आहे, दुसरा आहे तो तोटा आहे,
तिसरा आहे 0.25%. परत याला पण सेम आत्ताच्या सारखेच ऑप्शन्स आहेत, नफा किंवा तोटा आपल्याला मेन्शन करायचा आहे तो. आणि लास्टचा आहे 0.5% तोटा. ठीक आहे, असे हे 4 ऑप्शन्स आहेत. मग प्रश्न काय सांगितलं बघा आधी आपल्याला, 7,980 रुपये प्रति दराने 2 TV विकले जातात. एकावर 5% नफा होतो आणि दुसऱ्यावर 5% तोटा होतो, तर संपूर्ण व्यवहारात होणारा शेकडा नफा अथवा तोटा किती? म्हणजेच काय, इथं बघा 2 वस्तू आपल्याला ज्या आहेत त्या विकलेल्या आहेत आणि दोन्ही वस्तूंची जी विक्री किंमत आहे ती समान आपल्याला सांगितलेली आहे. मग अशा टाईपचा एक्झाम्पल लक्षात ठेवा, जो एक शॉर्टकट अप्लाय करायचा आहे, जो की आपण आपल्या वस्तूंच्या 2 वस्तूंवर आधारित जे लेक्चर बघितले ते बघितला नव्हता, तो इथं तुम्हाला बघायला मिळेल, कारण अशा टाईपची कंडिशन तिथं आपल्याला आली नव्हती. मग ह्या एक्झाम्पलमध्ये काय करायचं असतं लक्षात ठेवा, विक्री किंमत तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, दोन्ही टीव्हींची समान आहे. ठीक आहे, आणि दर पण समान आहे बघा तिथं. म्हणजे दर म्हणजे कुठला, तर नफ्या आणि तोट्याचा. पहिला जो टी व्ही आहे तो काय रे 5% नफ्याने विकतोय आपण, दुसरा जो आहे तो 5% तोट्याने विकतोय. त्यामुळे ही कंडिशन लक्षात ठेवा. कंडिशन महत्त्वाची इथं काय असली पाहिजे की त्या दोन्ही वस्तूंची विक्री किंमत समान पाहिजे. आणि विक्री किंमतीसोबतच जर त्यांचा दर पण समान असेल तर नेहमी लक्षात ठेवा व्यवहारामध्ये आपल्याला काय होत असतो रे, तर तोटाच होत असतो. ते लक्षात ठेवा, नेहमी काय होतो, तोटाच होतो. आणि जो तोटा होतो तो जो रिस्पेक्टिव्ह असतो तो याच्या रिस्पेक्टिव्ह असतो. आणि हा फॉर्म्युला म्हणू शकता, लक्षात ठेवायचं तुम्हाला, R²/100. पण ह्याला कंडिशन बेस जो आहे तो एक्झाम्पलचा बेस आहे, तो काय, तर विक्री किंमत समान पाहिजे, सोबतच तुमचा दर पण समान पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवा, जर असं असेल तर व्यवहारात नेहमी आपल्याला तोटाच होतो. आणि जो तोट्याचा जो दर आहे तो याच्याशी प्रपोर्शनल असतो, R²/100. आणि R म्हणजे काय, तर रेट, की जो एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिला आहे. मग आत्ताच्या एक्झाम्पलला जर बघितलं आपण तर रेट किती आहे, तर 5%चा रेट आहे. मग 5/2/100. मग 5/2 किती असतो रे, तर 25. 25/100, 2 घरं आत सुटणार. म्हणजेच काय, तर व्यवहारामध्ये मला 0.25% काय होईल, तोटा होईल. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 2 हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे ही कंडिशन लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी. पण त्याला बेस कंडिशन जे आहे तो एक्झाम्पलवरती ते डिपेंड असते. तुमचा विक्री किंमत समान पाहिजे, सोबतच तुमचा रेट जो आहे तो तुमचा तो पण व्हॅल्यू जे आहे दोन्ही, म्हणजे 5% असेल तर दोन्ही ठिकाणी 5% पाहिजे, एकात नफा आणि एकात तोटा पाहिजे, तरच ही कंडिशन अप्लाय होते R²/100ची. त्यावरून उत्तर जे आहे ते आपलं काय असेल, ऑप्शन नंबर 2 हे माझं काय असणार, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघा टोटल 2024ला आणि 2025ला आपल्याला आतापर्यंत SSCGDमध्ये हायेस्ट एक सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स जे आहेत ते या पद्धतीने आपल्याला विचारले गेले होते. त्यामुळे सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने तुमच्या क्लिअर नक्कीच झाल्या असतील. आणि सोबतच हे एक्झाम्पल्स अजून त्यामध्ये काय एक्स्ट्रा प्रॅक्टिसचं भर तुमच्यामध्ये त्या टाकतील की बाबा अजून काय वेगळं आपल्याला एक्झाममध्ये पडू शकते. त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पल महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक एक्झाम्पल सर्वात महत्त्वाचं की तुम्ही सोडवणं त्यात फार महत्त्वाचं आहे. जर ते तुम्ही करत नसाल तर लक्षात ठेवा, तर टॉपिक आपल्याला समजला आहे का नाही हे आपल्याला समजणं थोडंसं अवघड होऊन जातं. त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पल स्क्रीनवर आल्यानंतर आय होप तुम्ही स्वतः सोडवलं असेल. जर स्वतः सोडवलं नसेल तर त्याचं प्रॅक्टिस तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. आणि फक्त आता राहिलेल्या ह्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत जेवढे काय पोलीस भरतीला या टॉपिकवरती कशा पद्धतीने एक्झाम्पल विचारले गेले होते याचा आढावा आपण आपल्या पुढील लेक्चरमध्ये घ्यायचा. ठीक आहे, चला तर मग भेटू आपल्या पुढील लेक्चरमध्ये. टिल देन कीप स्टडीइंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.